खरं तर गेले 6 महिने साहित्य संमेलनाची तयारी सुरू होते आणि आत्ता आज तिला मूर्तस्वरूप आलेलं आहे. आणि या मूर्तस्वरूप येण्याबरोबरीनेच मी मगाशी म्हटलं तसं की विवेकच्या एकूण वाटचालीमधली ही एक प्रमुख घटना आहे की 2008 साली सुरू झालेला चरित्रकोशाचा प्रवास आज इथे प्रिंटच्या माध्यमातून 12व्या खंडापर्यंत पोहोचलेला आहे. आणि तो प्रवास नेमका काय होता हे जाणून घेण्यासाठी मी विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावा. महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंदजी मोरे, क्रीडातज्ञ उदय देशपांडे, डॉक्टर अभय टिळक, डॉक्टर संध्या जिंतूरकर, डॉक्टर मंदाकिनी पानसरे, डॉक्टर आनंद काटीकर आणि राज्य मराठी विकास संस्थेचे जे आपले प्रतिनिधी म्हणून आलेले श्री सुरेश पाटील आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळी महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा होत होता त्यावेळी आम्ही बसून विचार केला की या सुवर्ण महोत्सवामध्ये विवेक म्हणून आपला सहभाग काय असेल. आणि त्याच्यानंतर विचार करता करता मी एक वेगळ्या प्रकारे महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला ग्रथित करता येईल का अशा तऱ्हेचा विचार आम्ही केला. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी की भारतामध्ये इंग्रजांची राजवट स्थिरावल्यानंतर आपल्या देशामध्ये काही आणि समाजामध्ये काही मूलगामी परिवर्तनं घडली. म्हणजे 1857ला आपला पराभव झाल्यानंतर आपल्याकडे जे नंतर इंग्रजी शिक्षणातनं शिकून आलेले आणि ज्यांना एक जगाचं भान आलेलं होतं अशा सगळ्या विचारवंतांच्या आणि कृतिशील लोकांच्या लक्षामध्ये असं आलं की ही इंग्रजांची राजवट ही एखाद्या युद्धात त्यांना पराभूत करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. कारण ही राजवट म्हणजे केवळ एक राजसत्तेचा बदल नसून त्याच्यामागं एक संस्कृती उभी आहे आणि त्या संस्कृतीचे काही मूलभूत फंडामेंटल्स, काही मूलभूत गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ज्ञान आहे, विज्ञान आहे, जगाकडे नव्याने बघण्याची आलेली दृष्टी आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात केल्याशिवाय आपल्याला आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळवता किंवा हे करता येणार नाही. आणि म्हणून त्याच्यानंतर एका अर्थानं एक सर्वांगीण परिवर्तनाचं पर्व आपल्या देशामध्ये सुरू झालं. सगळ्याच प्रांतामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं. म्हणजे स्वातंत्र्य मिळेल हे केवळ एक राज्यकर्ता बदलून दुसरा राज्यकर्ता आला किंवा एक राजा बदलून दुसरा राजा आला एवढ्या स्वरूपामध्ये ते राज्य असणार नाही. तर त्याच्या सगळ्याच मूलभूत धारणा आपल्याकडे राज्यशासनाकडे बघण्याच्या, समाजाकडे बघण्याच्या, साहित्याकडे बघण्याच्या, कलेकडे बघण्याच्या, ज्ञानाकडे बघण्याच्या या सगळ्या धारणा ह्या बदलत्या धारणा आपल्याला अंगीकृत केल्याशिवाय, स्वीकृत केल्याशिवाय या नव्या जगामध्ये, नव्या याच्यामध्ये आपला निभाव लागणार नाही. अशा प्रकारचं एक विचारमंथन त्या काळामध्ये सुरू झालं. आणि मग त्याच्यानंतर जो सगळा प्रवास सुरू झाला ते जुनं आणि नवं हे कसं सांधायचं याच्या अनेक प्रकारचं त्याच्यावर विचारमंथन चालू झालं, विचार प्रक्रिया सुरू झाल्या. आणि जे लोक याचे वाहक होते या परिवर्तनाचे, या बदलाचे, त्यांच्या जीवनाच्या प्रवाहातनं या सगळ्या बदलांचा वेध आपल्याला घेता येईल का अशा प्रकारचा विचार आम्ही त्याच्यामध्ये केला. आणि म्हणून हे जे सगळे हे जे परिवर्तन घडवणारे जे लोक होते, ज्या व्यक्ती होत्या, हे सगळे त्याचे चरित्र नायक बनले. हे एक परिवर्तनाचे नायक होते. छोट्या मोठ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं होतं. आणि याचं मोठ्या ह्याच्यातनं स्वरूप काय होतं की राजेशाही गेली, प्रजातंत्र आलं, हा पॉलिटिकल थॉट आला, लोकशाही आली, लोकशाही मूल्य आली. लोकशाही मूल्य म्हणजे काय याच्या आधारावर एक समाज विचार निर्माण झाला. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, कलेच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये ऐहिक विचाराला प्रधान म्हणजे पारमार्थिक विचार केला आणि ऐहिक विचाराला प्रारंभ यायला सुरुवात झाली. नंतर खेळामध्ये म्हणजे यांनी लोकमान्य टिळकांनी आपल्या एका अग्रलेखामध्ये क्रिकेटचं वैशिष्ट्य हे करत असताना सांगितलं. म्हणजे एका अर्थानं क्रीडा संस्कृती कशी बदलली तो एक त्याचा परिच्छेद निदर्शक आहे.
आणि ते म्हणले की म्हणजे क्रिकेट हे कसं नियमानं वेळाने सगळ्या गोष्टींनी बांधलेला किंवा हे केलेला खेळ आहे आणि हा खेळ जर आपण आत्मसात केला नाही आणि त्याचा विचार केला नाही तर म्हाताऱ्यापासून नातवंडापर्यंत सगळी मुलं उद्या क्रिकेटच्या मागं लागलेली दिसतील असं त्यांनी आपल्या आणि त्याचं ते किती खरं आहे हे आता आपण बघतो, आपण हे करतो. म्हणजे अशा कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आणि कसं कसं ते एक परिवर्तन आणि बदल घडत आला आणि त्यातून आपल्या संकल्पना बदलत आल्या. या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपल्याला तपासता येतील का, त्याचा आपल्याला इतिहास लोकांच्या समोर ठेवता येईल का, अशा तऱ्हेच्या विचारातनं हा महाराष्ट्र चरित्रकोश याची हे झाली. आणि ह्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये हे सगळं भारतामधल्या सगळ्याच प्रांतामध्ये परिवर्तन होत होतं, पण त्या परिवर्तनामध्ये महाराष्ट्राचं एक वेगळेपण होतं. म्हणजे महाराष्ट्र आधीसुद्धा बंगालमध्ये इंग्रजांची राजवट आली आणि बंगालमध्ये इंग्रजांची राजवट असल्यामुळे तिथे अशा तऱ्हेच्या परिवर्तनाला महाराष्ट्राच्या आधीही सुरुवात झाली. आता त्याच्यामध्ये बंगालमध्ये काय आणि महाराष्ट्रामध्ये काय साम्य आणि बदल होतं त्याच्या माझ्यापेक्षा डॉक्टर मोरे अधिक सांगू शकतील, कारण त्यांनी त्याचा आढावा घेणारा त्याच्यावर लिखाण किंवा वगैरे केलेलं आहे. पण आपण ठोक मानानं असं जर म्हटलं तर बंगालमध्ये आपल्याला म्हणजे स्वामी विवेकानंद, योगी अरविंद अशा आध्यात्मिक लोक दिसतात, क्रांतिकारक लोक दिसतात किंवा नंतर आलेले नक्सलाईट दिसतात. म्हणजे त्यांचं एक हे टोक नाही तर ते दुसरं टोक असं त्या दोन्ही टोकावर चालणारं असं ते बंगालचं संबंध व्यक्तिमत्व आहे किंवा हे आहे. आणि या संदर्भात मग महाराष्ट्राचा डिफायनिंग पॉईंट काय आहे किंवा कोणत्या तऱ्हेनं महाराष्ट्र या सगळ्या परिवर्तनाच्या याच्यामध्ये वेगळा पडतो, तर रॅशनॅलिझम हा एक त्याच्यातला भाग आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या चळवळी या भावनेपेक्षा अधिक तर्काधिष्ठित रॅशनॅलिटीमध्ये असलेल्या या होत्या असं आपण बघतो. आणि त्याचं जे प्रत्यंतर आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे होत असतं. आता काही कॉमेंट करणं म्हणजे कोणीतरी त्याची क्लिप काढलेली कशा पद्धतीनं व्हायरल झाली तर ते म्हणजे अशा तऱ्हेच्या एका जगामध्ये हे करतोय. पण त्याचं अगदी उदाहरण म्हणजे आपल्या ह्यांचं अजितदादा पवारांचं आता दुर्दैवी निधन झाल्यानंतर बंगालची प्रतिक्रिया आणि शरद पवारांनी केलेली प्रतिक्रिया, ह्या दोन प्रतिक्रिया जरी बघितल्या तर ह्या दोन कशा तऱ्हेच्या मानसिक प्रवृत्ती आहेत किंवा हे म्हणजे या सहजतेनं त्या आपल्या काय सिव्हिलायझेशनल प्रोसेसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये येत असतात आणि अभिव्यक्त होत असतात. आणि त्यामुळे एक रॅशनॅलिटी हे एक महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य होतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्ञानामध्ये किंवा ह्याच्या परंपरांच्यामध्ये एका अर्थानं महाराष्ट्राचा म्हणजे महात्मा गांधींचा उदय येण्यापूर्वी एक संतुलित विकास झाला होता आणि जवळजवळ महाराष्ट्राच्या देशभरातल्या सगळ्या ह्याचं केंद्र हे महाराष्ट्र झालं होतं. दुसरा विचार म्हणजे महाराष्ट्रानं जो सगळा विचार केला हा अखिल भारतीय विचार केला आणि हे शिवाजी महाराजांचं आपल्याला देणं होतं. आणि म्हणून आपण बघतो की सगळ्या प्रकारच्या जवळजवळ अखिल भारतीय वैचारिक सामाजिक चळवळींचा जन्म आणि वाढ ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे असं. म्हणजे इथे हिंदुत्ववादी इथेच जन्मला, कम्युनिझम ही इथेच जन्मला, काँग्रेसलाही वैचारिक भरणपोषण हे महाराष्ट्रात असलेलं, याच्या औद्योगिक ह्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र पुढे होता, सामाजिक सुधारणांच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र पुढे होता. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा जो एक आपण जर हा रेनेसान्स मांडला की हे जर पुनरुत्थान मांडलं तर याच्यामध्ये दुसरा जो भाग होता हा एक त्याच्यामध्ये आलेली एक अखिल भारतीय दृष्टी होती. आणि महाराष्ट्रानं नेहमीच या देशाची जबाबदारी ही आपल्यावर आहे असं मानलं. आणि त्याच्यामुळे ह्याच्यातले फाळणीचं दुःख पंजाब आणि यांना किती झालं माहिती नाही, पण ते सर्वात जास्त दुःख हे महाराष्ट्रामध्ये झालेलं किंवा केलेलं असं दिसतं. म्हणजे फाळणी झाली तिथे, पण दुःख महाराष्ट्राला सर्वाधिक झालं. त्याची प्रतिक्रियाही महाराष्ट्रामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये किंवा याच्यामध्ये जन्मली. एका अर्थानं महाराष्ट्राचं जे मानस आहे या अखिल भारतीय याच्याशी निगडीत झालेलं किंवा हे केलेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पुनरुत्थानाचा आढावा घेता घेता आपोआप अखिल भारतीय या सगळ्या विचारप्रवाहांचा किंवा याचा प्रगतीचा किंवा याचा आढावा मूल्य स्वरूपामध्ये इथेच घेता येतो. अशा तऱ्हेच्या अनेक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता किंवा हे करता येतात. आपल्या महाराष्ट्र काल आज उद्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृतपणे डॉक्टर सदानंद मोरे त्याची हे घेतील म्हणून मी आता त्याच्यामध्ये घेत नाही. पण हे जे महाराष्ट्राची जी वैशिष्ट्य होते, एक रॅशनॅलिटी होती, अखिल भारतीय दृष्टिकोन होता. आणि जसं हे म्हणले महात्मा गांधी म्हणले की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ होतं. म्हणजे गुजराती लोक
पैसा मिळवण्याकरता जगभर गेले असतील, तर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्राचे भारतात आणि जगभर लोक गेले ते कार्यकर्ता म्हणून गेले त्याच्यातने. त्यामुळे हे कार्यकर्ते पण हे सुद्धा एक महाराष्ट्राचं याचं आणि त्याच्यामुळे अनेक संस्था निर्माण झाल्या. म्हणजे सगळ्यात जास्त उत्तम सहकारी उत्तम किंवा त्याचे सर्व गुणदोषासहित पण जी सहकारी आर्थिक क्षेत्रामध्ये चळवळ झाली ती ही महाराष्ट्रातच चळवळ झाली. याचं कारण तो थोडा आता अभय टिळक बसलेले आहेत इथे, संतांचा जो एक सामूहिक याच्यातला जो वारसा आहे. कारण आपल्याकडे वारीला कोणी हे नसतो, तो वारी ह्या समूहाने चालण्याची किंवा हे करण्याची जी सवय आहे किंवा हे आहे, असे अनेक आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण घटक किंवा हे वगैरे आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो सगळा जो प्रवास आहे, हा प्रवास वेगवेगळ्या चरित्र नायकांच्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर ठेवावा असा मी त्याच्यामध्ये विचार केला. आणि एकूण 12 खंडांच्यामध्ये 25 विषयांची आपण याच्यामध्ये हे घेतली. त्याच्यामध्ये आपण एक तज्ज्ञ समिती फॉर्म केली होती की पहिल्यांदा नावं काढली, त्या तज्ज्ञ समितीकडनं स्क्रुटिनाईज केली. त्याच्यानंतर मग लेखकांना त्याच्यातले मुद्दे सुचवणं, लेखकांच्याकडनं लिहून घेणं आणि थोडक्यामध्ये जर त्याचा आढावा घ्यायचा असेल तर एकूण 12 खंड, 14 वर्षाचा कालावधी. या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि त्याच्यामध्ये आम्ही एक दुसरं धोरण ठेवलं होतं की विवेकची काही आयडिओलॉजी असली तरी हा खंड किंवा हा प्रकल्प हा आयडिओलॉजी निरपेक्ष, विचारसरणी निरपेक्ष हा खंड असला पाहिजे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या महाराष्ट्राच्या ह्याचं म्हणजे तज्ज्ञ समितीमध्ये समावेश होता, लेखकांच्यामध्येही समावेश होता आणि चरित्र नायकांच्या नोंदणीमध्येही आपल्याला त्या सगळ्यांचा समावेश असलेला असा दिसेल. 350हून अधिक तज्ज्ञ मार्गदर्शक वेगवेगळ्या खंडांच्या निमित्तानं त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. जवळजवळ 1400 लेखकांनी याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे चरित्र नायकाच्या स्वरूपामध्ये. 6000हून अधिक चरित्र नायकांची नोंद या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झालेली आहे. नंतर आम्ही विचार केला की आता विवेक एक साप्ताहिक, आमचे संपादकीय आणि सगळीच ताकद मर्यादित आहे, पण आमची नेटवर्कची ताकद ही खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या त्या क्षेत्रातील संस्थांना याच्याशी संलग्न करता येऊ शकेल का असा आम्ही विचार केला. आणि त्या विचारानुसार किंवा त्या विषयानुसार आम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातील 50हून अधिक शिखर संस्थांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. मग मराठी विज्ञान परिषद असेल, त्यांनी आम्हाला विज्ञानाचा खंड हा सगळा मराठी विज्ञान परिषदेने करून दिला. किंवा मग म्हणजे अशा कितीतरी संस्थांना किंवा यांना ती जर मी नावं घ्यायला लागलो तर खूप मोठी नावं यादी होईल. अशा तऱ्हेच्या जवळजवळ 50हून अधिक संस्था विविध याच्यातने होता. अनेक विद्यापीठाचे संशोधन विभाग, ग्रंथालय यांचा याच्यामध्ये समावेश होता. दुसरं आपण जर ह्याचा वेगवेगळ्या खंडांच्या प्रकाशनाला जे लोक उपस्थित होते त्याची जर थोडक्यामध्ये मी यादी वाचली तर एका अर्थानं महाराष्ट्राचे हुज हू म्हणता येईल अशा तऱ्हेचे होते. आमच्या चित्रपट खंडाचं जो प्रकाशन झालं त्याला अमिताभ बच्चन उपस्थित होते. स्वाभाविक एका त्याच ह्याला देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते. मंगेश पाडगावकर, रघुनाथ माशेलकर, एकनाथ ठाकूर, राम शेवाळकर, राघव मोरवंचीकर, बाबासाहेब पुरंदरे, देगलूरकर, एव्हरेस्टच्या कृष्णा पाटील, मधु मंगेश कर्णिक, हातकणंगलेकर तेवढे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर सुभाष भेंडे, अरुण टिकेकर, नाना पाटेकर, अमोल पालेकर, वसंत आबाजी डहाके, विदर्भ संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, सुशीलकुमार शिंदे, रामदास फुटाणे, भगतसिंग कोश्यारी, प्रशांत दामले, जब्बार पटेल, सुधीर मुनगळ असे ज्या प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर तज्ज्ञ हे त्याच्या खंडाच्या प्रकाशनाला किंवा ह्याला उपस्थित होते. आता याच्यापेक्षा अधिक तपशील त्याच्यातला बराच आहे, म्हणजे कोण कोण त्याच्यामध्ये हे होतं. संपादकीय समिती फक्त सांगतो आणि मग बाकी तपशिलांनी मी तुम्हाला हे करत नाही. डॉक्टर मोरवंचेकर, नरेंद्र चपळगावकर, डॉक्टर बाळा खुणके, डॉक्टर सुभाष भेंडे, डॉक्टर चंद्रकांत वर्तक, डॉक्टर अशोक रानडे, भारत साबडे, डॉक्टर द बापट, डॉक्टर अरुण टिकेकर, प्राध्यापक वसंत रोकडे, सुहास बोळूकर, सुधीर नांदगावकर, जयराज साळगावकर, सूर्यकांत पाठक, विद्याधर ताठे, डॉक्टर अरुणा ढेरे, लेफ्टनंट जनरल शेकटकर वगैरे वगैरे असे एक मोठी त्याच्यातली जी संपादकीय समिती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ह्यांनी त्यांना आम्हाला हे करायला मदत केली. विशेषतः याच्यातला जो महत्त्वाचा जो एक खंड आहे न्यायपालिका प्रशासन आणि संरक्षण,
कदाचित पहिल्यांदाच म्हणजे याच्यातले प्रशासकीय याच्यातल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कोणी काम केलं किंवा हे केलं या सर्वांचं डॉक्युमेंटेशन या निमित्तानं झालेलं आहे. त्याला नरेंद्र चपळगावकर यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य किंवा हे वगैरे केलं. अशा या खंडाच्या अशा या प्रकल्पाची एक पूर्तता आज होत आहे. त्याच्याचबरोबर मग महाराष्ट्र नायक .in याच्यामध्ये ह्या डिजिटलीसुद्धा ह्या सर्व खंड आणि त्याची माहिती ही उपलब्ध होईल. कल्पना अशी आहे की आता हे एवढे 6,000 चरित्र ही प्रत्येक गावातली नाहीत, पण तालुका जिल्ह्यातली आलेली किंवा हे केलेले आहेत. त्या जिल्हाशाह तालुकाशाह त्याचं थोडं क्लासिफिकेशन केलं किंवा हे केलं तर प्रत्येक विद्यार्थ्यालासुद्धा याच्यातनं एक प्रेरणा मिळू शकेल की आपणही कोणी ना कोणीतरी अशा प्रकारचं एक शिल्पकार होऊ शकतो. आपल्या क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची आपण भूमिका किंवा हे वगैरे बजावता येऊ शकते. या सगळ्या एवढ्या चरित्रांचा एकत्र आलेल्या डाटाचा उपयोग करून महाराष्ट्राच्या भविष्यकालीन परिवर्तनामध्ये त्याचा कसा सहभाग करून घ्यायचा, त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा याचाही पुढचा विचार आहे. त्याची जरा योजना बनवून आपण करणार आहोत. या सर्वांनी या प्रकल्पाला सहाय्य केलं, सर्व प्रकारचं सहाय्य केलं, म्हणजे नावं आर्थिक सहाय्य केलं, नावं सिलेक्ट करण्यापासून. कारण अशा प्रकारचा प्रकल्प हा एखाद्या संस्थेनं हातामध्ये घेऊन हे करणं, नंतर महाराष्ट्र शासनानेही त्याला नंतरच्या काळामध्ये सहाय्य केलं. म्हणजे आमचे 3-4 खंड प्रकाशित 4-5 खंड केल्यानंतर मग महाराष्ट्र शासनाचं सहाय्य मिळालं. तोपर्यंत आम्ही संस्थेचे आणि आमच्या जे सगळे आम्हाला मदत करणारे सहयोगी होते त्यांच्या म्हणजे पहिला त्याच्यातला हात हा सारस्वत बँकेने आम्हाला दिला. एकनाथ ठाकूरांना हा प्रकल्प खूपच आवडला होता आणि पहिल्या परिचय खंडाच्या प्रकाशनालाही ते होते. त्यावेळी त्यांनी त्यांची एक कॉमेंट आणि त्यावेळी आम्ही परिचय खंडाचा मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये याच्यामध्ये केला होता, रवींद्र नाट्य मंदिरामध्ये. तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी माझं खास अभिनंदन केलं. ते म्हणले की कमीत कमी खाली बसलेली अशी 150 ते 200 माणसं मी बघत होतो की जे खरं म्हणजे व्यासपीठावर असायला पाहिजे होती. तर हे विवेकच्या नेटवर्कचं यश आहे की हे सगळे या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित ठेवू शका. तर हे आम्ही आमच्या एका अर्थानं ब्रँड नेमनी किंवा हे केलेलं एक सोशल कॅपिटल ज्याला म्हणता येईल अशा तऱ्हेचं एक सोशल कॅपिटल ते होतं. आणि त्या सगळ्याच्या बळावर किंवा ह्याच्यावर आमची संस्था हा पुरं करू शकली. ज्या सर्वांनी हे प्रकल्प सुपर्णा कुलकर्णी येथे मला दिसते हा आहे, तर दीपक जेवणे आहे, असे अनेक आता मला इथून अंधार असल्यामुळे ह्याच्यात दिसत नाही, पण ज्या सगळ्यांनी याला सहयोग दिला, आपला हे दिला, त्या सर्वांचे या निमित्तानं मी धन्यवाद हे करतो आणि आपणा सर्वांनाही धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर विषय काढल्यापासून नावांची यादी फायनलाइज करणं आणि कोशामध्ये ते नाव येणं ही एक प्रदीर्घ अशी गोष्ट आहे. त्यासाठी विविध पातळ्यांवर विविध पद्धतीने कामं केली जातात आणि या सगळ्या कामं करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात ते त्या विषयातले तज्ज्ञ, आणि त्या विषयातले तज्ज्ञच आपल्या खंडांचे संपादक असतात. त्यामुळे त्या खंडांची विश्वासार्हता आणि कोश वाङ्मय म्हणून असलेलं जे मूल्य आहे या सगळ्या प्रकल्पाचं ते अधिक वाढत गेलं आणि ते अधिक कसं वाढतं यासाठी मी आत्ता उद्योग खंडाचे आपले जे संपादक आहेत डॉक्टर अभय टिळक यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि आपण, महाराष्ट्र नावाचं जे मन आहे त्याची गेले जवळपास किमान 150 ते 1.25 वर्ष जी जडणघडण होत आलेली आहे, त्या जडणघडणीचे 25 पैलू 12 खंडांच्या माध्यमातून जनता जनार्दनासमोर मांडणं हा एक अतिशय आव्हानात्मक, मोठा, महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आज सगळ्यांच्या आपल्या सहकार्यामुळे, प्रामुख्याने विवेक व्यासपीठाने जे त्याच्यामध्ये धुरीणत्व स्वीकारलं आणि त्याला सहयोगी संस्थांचा जो हातभार लागला त्यांच्या माध्यमातून सिद्धीस जातो आहे, याचा मला व्यक्तिशः अतिशय मनस्वी आनंद आहे. त्याबद्दल मी या सगळ्यांना, या प्रकल्पाशी संबंधित जे सगळे आहेत त्यांना आमच्या वारकरी सांप्रदायिक पद्धतीने पायावर मस्तक ठेवून पहिल्यांदा नमस्कार करतो, कारण हे अत्यंत अवघड काम आहे. अतिशय योगायोगाने या महाप्रकल्पाच्या 3 अंगांशी माझा संबंध आला: सहकार, अर्थ आणि उद्योग. त्याच्यामध्ये सुरुवातीला अत्यंत मी नम्रपणे आणि जाहीर इथे
दिलगिरी व्यक्त करतो. काही ठिकाणी मला खूप उशीर झाला, माझ्याकडनं विलंब झाला, पण मित्रवर्य महेश पोहनेरकर आज इथे आत्ता नाही आहेत. अर्चनाताई, दीपकजी जेवणे, संजीवनीताई, प्रदीप या सगळ्यांनी सांभाळून घेतल्यामुळे ते काम बऱ्यापैकी सिद्धीस गेलं. माझ्या दृष्टीने हा जो प्रकल्प आहे याची 2-3 अत्यंत महत्त्वाची गमक आहेत किंवा उपलब्धी आहे. पहिली गोष्ट म्हणजे की आजचा महाराष्ट्र कसा घडला आणि त्या महाराष्ट्राची ही जी 3 अंग ज्यांच्याशी माझा थेट संबंध आला, सहकार, अर्थ आणि उद्योग, यांची जडणघडण करणारे करते हात कोण होते? कारण आपण नेहमी असं म्हणतो की व्यक्ती, काळ आणि परिस्थिती यांच्या आंतरक्रियांमधनं इतिहास नावाचं एक वास्तव साकारत असतं. परिस्थितीचा बऱ्याच वेळा तपशील आपल्याला अन्य माध्यमांमधनं मिळतो. वर्तमानपत्र किंवा अन्य माध्यमं हे त्याचं प्रमुख साधन आहे. काळाचा सुद्धा आढावा आपल्याला घेता येतो अनेक अन्य व्हेरिएबल्समधनं. व्यक्ती हा जो प्रकार आहे हा त्या व्यक्तींचं कोणीतरी जीवनकार्य आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेलं जे योगदान आहे त्याचं दस्तऐवजीकरण केल्याखेरीज साध्य होत नाही. आणि हे दुर्दैवाने आपल्याकडे त्या मानाने फार घडत नाही. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये रास्तपणे इतिहासाचं प्रेम खूप आहे, पण तो इतिहास सिद्ध करणारी जी माध्यमं आहेत त्यांचं जीवनचरित्र किंवा त्यांचा तपशील हा अतिशय साक्षेपाने, वस्तुनिष्ठपणे, तटस्थपणे आणि कुठेही वास्तवाशी प्रतारणा न करता विवेकशीलतेने शब्दबद्ध करण्याची एक मोठी संस्कृती मला असं वाटतं ह्या महाप्रकल्पामुळे आता तिचं चांगल्या पद्धतीने दृढीकरण झालं आहे. ही पहिली मोठी याची मला वाटतं कमाई आहे. कारण सहकार असेल, अर्थ असेल किंवा उद्योग असेल, त्याच्यापैकी जी दिग्गज नावं असतात त्यांचा आपल्याला परिचय असतो. मात्र त्या दिग्गज नावांच्याच बरोबर अगदी तळागाळापर्यंत आपापल्या परीने त्या क्षेत्रामध्ये योगदान देणारे जे अनेक कर्ते हात असतात ते त्या मानाने प्रकाशात येत नाहीत. अशी काही प्रातिनिधिक नावं, मी प्रातिनिधिक हा शब्द इथे जाणीवपूर्वक अशा अर्थाने वापरतोय की हे कोशासारखं जे काम आहे हे कधीच पूर्णत्वास जात नाही. पहिली गोष्ट, कारण हे सतत घडणारी प्रक्रिया आहे. 2, यासारख्या संकलनांच्या मध्ये कुणाचा समावेश करायचा आणि कुणाचा करायचा नाही हा निर्णय हा अत्यंत अवघड असतो. तो संवेदनशील पण असतो आणि याचं कारण त्याला मर्यादा असते. आता सुदैवाने आपण जेव्हा ऑनलाईनमध्ये किंवा माहिती जालाच्या मध्ये जेव्हा प्रवेश करतोय तेव्हा जागेची किंवा पृष्ठांची मर्यादा ही त्या मानाने आता आपली गेलेली आहे निश्चितपणे. पण ज्यावेळी छापील स्वरूपामध्ये खंड तयार करायचा त्यावेळी साहजिकच अनेक वास्तव व्यावहारिक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे काही, मी त्याला निकष हा शब्द वापरणार नाही कारण तो थोडा कठोर आहे, काही मार्गदर्शक तत्व ही या प्रत्येक खंडाच्या वेळी आणि ज्यावेळी ज्या 3 खंडांशी माझा संबंध आला त्यांच्या बाबतीमध्ये वापरली गेली होती. आणि त्यामुळे काही नावं ही कदाचित नजरचुकीने आत्ता वगळली गेली असतील. आत्ता जसं दिलीपजी आदरणीय म्हणले की ह्याच्या जेव्हा पुढची आवृत्ती निघेल किंवा ह्याची जेव्हा आपण सॉफ्ट कॉपी करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये ह्या ज्या त्रुटी आत्ता लक्षात आलेल्या आहेत त्या निश्चितपणे दूर केल्या जातील. पण प्रामुख्याने कुठल्याही क्षेत्र म्हणजे सेवा असेल, अर्थ असेल, उद्योग असेल, त्या क्षेत्रामध्ये ज्यांची किमान काही एक 25-30 वर्ष अशी एक कारकीर्द झालेली आहे, हा एक म्हणजे काळाचा ज्याला आपण म्हणतो तो पहिला एक मार्गदर्शक तत्व होतं. 2, त्या योगदानाचं नेमकं स्वरूप काय आहे आणि त्याच्यात कुठे अपूर्वता आहे का? जरी तशा प्रकारचं काम अनेक महनीयांनी केलं असेल तरी एक वेगळेपणाचा ठसा या संबंधित व्यक्तीने म्हणजे जो चरित्रनायकाचा इथे अंतर्भाव केला गेलेला आहे त्यांचं नेमकं त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? त्यांनी आजवर बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांचा कालखंड कसा व्यतीत झालेला आहे, आज जे त्यांनी योगदान दिलेलं आहे त्याचा भविष्यामध्ये आणखी कुठे प्रभाव जाणवणारे असे एक 5 ते 6 निकष किंवा मार्गदर्शक तत्व, क्षमा करा मी निकष वापरणार नव्हतो पण तोंडातून तो निघून गेला, ही मार्गदर्शक तत्व इथे अवलंबावी लागली. एक त्याच्यामध्ये थोडा भाग असा होता की अजूनही ह्या 3ही क्षेत्रांच्या मध्ये किंवा कदाचित हे सार्वत्रिक पण लागू पडेल, आपण काय म्हणू विचार, ज्यांचं अजूनही कार्यकर्तृत्व पुढचे 20-25 वर्ष होणार आहे अशी वयाच्या टप्प्यावरती जी महनीय व्यक्ती होत्या त्यांचा समावेश आत्ता करायचा का नाही? कारण एका अर्थाने कोशामध्ये ते झाल्यानंतर ते घनीभूत होतं आणि इथून पुढे
समजा एक 10 वर्षामध्ये त्यांचं जे कार्यकर्तृत्व आणखी फुलेल, त्याचा कदाचित मग होईल पुढच्या आवृत्त्यांमध्ये त्याचा अंतर्भाव होईल, पण आत्ता ह्या क्षणी होणार नाही किंवा घेता येणार नाही. म्हणून अशा वयाच्या टप्प्यावरती असणारे परंतु विविध क्षेत्रामध्ये ज्यांची भरपूर योगदान आहे अशा काही व्यक्तींचा आत्ता आपण विचार केलेला नाही आहे, तो इथून पुढच्या काळामध्ये नक्की आपल्याला करता येईल आणि केला जाईलही. माझ्या दृष्टीने दुसरं ह्या संपूर्ण प्रकल्पाचं जे महत्त्व आहे ते असं आहे की ज्या डॉक्टर टिकेकरांचा उल्लेख आदरणीय दिलीपजींनी इथे केला, टिकेकर कायम असं म्हणायचे की पास्टनेस ऑफ प्रेझेंट आणि प्रेझेंटनेस ऑफ पास्ट, म्हणजे समकालीन इतिहास आणि इतिहासाचं वर्तमानत्व, हा जो समतोल आहे की इतिहासामधल्या अनेक वृत्ती प्रवृत्ती प्रवाह आपल्याला वर्तमानामध्ये वेगळ्या स्वरूपात दिसतात आणि आज आपल्या भोवती जे घडत आहे ते पूर्वी कधीतरी घडलं होतं. हे दोन्ही जे आयाम आहेत आपल्या जगण्याचे, या दोन्ही आयामांवरती दृष्टी समधातपणे टाकण्याचं एक अतिशय महत्त्वाचं साधन या कोशांच्या माध्यमातून आपल्याकडे आलेलं आहे. तिसरी महत्त्वाची मी गोष्ट म्हटल्याप्रमाणे की व्यक्ती काय हे अशा प्रकारचे कोश सिद्ध करणं ही अतिशय जबाबदारीची जोखमीची बाब होते. कारण दुर्दैवाने काय झालं आहे की बाबासाहेब पुरंदरेंचं एक फार सुंदर वाक्य त्यांनी जे शिवचरित्र सिद्ध केलं आहे त्याच्यामध्ये आहे. त्यांनी मध्ये असं म्हटलं आहे की आम्ही मराठी माणसं असे आहोत की आम्ही इतिहास घडवून मोकळे होतो, ते लिहिण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे ह्या कोशांच्यामध्ये ज्यांचा समावेश आहे आणि ज्यांचं अप्रतिम कर्तृत्व आहे अशांच्या अनेक बाबतीमध्ये व्यक्तिगत तपशील जमा करणं हेच मुळे अत्यंत जिकिरीचं होतं. बरं, कोश ही तशी जबाबदारीची बाब असल्यामुळे त्या तपशिलांच्या बाबतीमध्ये कुठेही अयथार्थता किंवा अवास्तवता ही आपल्याला कधीच परवडण्याजोगी नसते. त्यामुळे मुख्य अडचण जी होती किंवा जी समोर येते अशा प्रकारच्या कार्यांच्यामध्ये महाराष्ट्राला अतिशय दिव्य आणि भव्य अशी कोशक जे कार्याची परंपरा आहे. पण आज ह्या पद्धतीने आपण काम करताना मला असं वाटतं हे जे 12 खंड आपल्याकडे आता आलेले आहेत किंवा जे तयार झालेले आहेत यांचं एक मोठं योगदान असं आहे की ह्यात ज्या सगळ्या महनीयांचा समावेश आहे त्यांचं किमान काहीतरी कर्तृत्व पहिल्यांदा आता मूर्त रूपामध्ये किंवा शब्दरूपामध्ये आपल्यापुढे आलेलं आहे. चौथं मला सगळ्यात एक अभ्यासक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून असं वाटतं की हे जे 12 खंड आहेत आणि विशेषतः अर्थ आणि उद्योगचे जे आहेत याच्यामध्ये म्हणजे अर्थशास्त्र, वाणिज्य, साहित्य, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, आर्थिक इतिहास अशा वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या मध्ये इथून पुढच्या काळामध्ये संशोधन करण्यासारखी अनेक बीजं इथे दडलेली आहेत. म्हणजे अर्थ उद्योगामध्ये किंवा सहकारामध्ये सुद्धा त्या व्यक्तीने त्याच्या परिसरामध्ये त्याच्या काळात जे काम केलं तो काळ नेमका कसा होता, त्या क्षेत्राचा महाराष्ट्रामधला त्यावेळचा विकासाचा टप्पा नेमका काय होता, भारताच्या पार्श्वभूमीवर ते कसं दिसत होतं आणि आता जागतिकीकरणाच्या आपल्या युगामध्ये याचे जागतिक आयाम काय आहेत, या व्यक्ती कोण होत्या, त्यांच्यामध्ये ती उद्यमशीलता कुठून आली, त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये झगडा करावा लागला, त्यांना कोणत्या पूरक संस्था संघटनांची मदत लागली, त्यावेळच्या शासन संस्थेचा ह्या सगळ्या घडामोडींमध्ये किंवा खटपटीमध्ये नेमका काय सहभाग होता, असे अनेक संशोधनाचे पैलू किंवा संशोधनाच्या ज्या अजूनही ज्याला आपण म्हणतो की अप्रगत जागा आहेत त्यांच्याकडे सूचन घडवणं हे या कोशांचं अतिशय मोठं मला असं वाटतं योगदान आहे. आणि आज सगळे आपले जे शिक्षण क्षेत्राशी संबंधित जे आहे सगळे महनी आहेत त्यांना आता हा रोजचा अनुभव येतो की MPhil म्हणा, PhD म्हणा किंवा कुठल्या तरी कामासाठी जेव्हा विद्यार्थी तयार होतात तेव्हा पहिला प्रश्न येतो विषय काय निवडायचा. मला असं वाटतं ह्या कोशांचा अंतरंग जर आपण आस्थेवाईकपणे निहाळलं तर विषयांचा तोटा नाही, इतक्या ह्याच्यामध्ये आपल्याला सुप्त पैलू हे सापडतील. हे ह्याचं शेवटचं महत्त्वाचं आहे. आणि फक्त अर्थ आणि उद्योगबद्दल 2 मिनटं आपल्याशी बोलतो कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा स्वभाव प्रतिबिंबित झालेला आहे. आदरणीय दिलीपजींनी जे म्हटलं आणि डॉक्टर मोरे सर त्याच्यावरती अधिक बोलतील. काय झालं आहे, महाराष्ट्राचं जे मन आहे ना किंवा स्वभाव आहे तोच मुळी व्यापक आहे. तुकोबा जेव्हा म्हणतात ना सर्वात्मकपण माझे हिरोनी घेतो कोण, हा माझा स्थायी भाव आहे सर्वात्मकपण. आणि त्याचवेळी जमिनीशी नाळ जोडलेली असणं हे महाराष्ट्राच्या मातीचं दुसरं वैशिष्ट्य आहे. कारण अर्थ उद्योगामध्ये आपण जर बघितलं तर अगदी मी तटस्थपणे बोलतोय बरं का, आम्ही थिअरिटिकल सैद्धांतिक भर फार घातली का तर नाही घातली, पण जे प्रस्थापित सिद्धांत आहेत त्याचा प्रचलित समस्या शोधवण्यासाठी उपयोजन घडवून आणणं हे महाराष्ट्राचं अत्यंत मोठं वैशिष्ट्य राहिलेलं आहे.
ब्रह्मानंद आणि वकील हे 2 अर्थतज्ञ अर्थकोशामध्ये त्यांची नोंद आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी ज्यावेळी संपूर्णपणे ज्याला आम्ही नेहरू आणि महालनोबिस यांचं मॉडेल म्हणतो की पूर्णपणे पायाभूत उद्योगांवरती भर घातली पाहिजे, गुंतवणूक केली पाहिजे, त्यावेळी ह्या दोघांनी पर्यायी प्रतिमान मांडलं की अरे आम्ही जर सगळा पैसा आमचा पायाभूत उद्योगांवरती घाततात, हो उद्योग उभारले जातील, पण मधल्या काळामध्ये जी महागाई होईल तिचं काय करायचं. म्हणून त्यांनी पर्याय असा सुचवला की सरकारने गुंतवणूक जरूर करावी, पण केवळ पायाभूत उद्योगधंद्यांमध्ये करण्यापेक्षा ज्याच्यावरती सर्वसामान्य माणसाचा रोजचा खर्च होतो, म्हणजे कपडे, भांडी, अन्नपदार्थ, दूध दुभतं, घर व ह्या प्रकारच्या ज्याला आम्ही ग्राहकोपयोगी वस्तू म्हणतो त्यांच्या पुरवठ्याची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करावी. हा पूर्णपणे अप्लाइड विचार आहे की जिथे सर्वसामान्य माणसाचं हित हे केंद्रीभूत ठेवलेलं आहे. तोच भाग गाडगिळांच्या बाबतीत आहे. डॉक्टर धनंजय रामचंद्र गाडगीळ की ज्यांनी रॉचडेलमध्ये 1904 साली जो सहकाराचा सिद्धांत सिद्ध झालं त्याचं अतिशय परिणामकारक आणि लोककेंद्री व्यावहारिक रूप महाराष्ट्रामध्ये विठ्ठलराव विखे पाटलांच्या मदतीने साकारलं. ही पूर्णपणे उपयोजनाची जी दृष्टी आहे हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि तेच महाराष्ट्राचं वैशिष्ट्य उद्योगाच्या बाबतीत आपल्याला दिसतं की असं एक आपली म्हणतात लोक की मराठी माणसाला उद्योग जमत नाही, पण हा अंतरंग जर आपण नीट बघितलं तर तो समज आपला किती तकलादू आहे. हा शब्द मी थोडा जाणीवपूर्वक वापरतोय, आपल्या लक्षात येईल की अगदी घरगुती लोणची पापडापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाधारित सेवा इथपर्यंत जो उद्योगांचा विस्तार आहे त्यात प्रत्येकामध्ये कुठे ना कुठे सुरुवात करणारी मराठी माणसं आहेत. अंताजीपंत काळ्यांसारखा माणूस पैसा फंड की अरे आमचा देश गरीब आहे, आमच्याकडे भांडवलाला पैसा नाही, म्हणून प्रत्येक माणसाकडनं एक एक पैसा घेऊ, आपण जास्ती घेऊ आणि भांडवल उभं करू, ही दृष्टी किंवा उद्योग व्यवसायांना शासन संस्थेशी देवाणघेवाण करण्यासाठी एक संस्थात्मक रचना हवी म्हणून मराठा चेंबरची स्थापना करणारे आरा भट, ही जी दृष्टी आहे ही दृष्टी अत्यंत व्यावहारिक, या जमिनीवर भक्कम पाय रोवून ठेवणारी, सर्वसामान्य माणसाचं हित डोळ्यासमोर ठेवणारी आणि जे वेगवेगळ्या क्षेत्रातली सैद्धांतिक किंवा जे सिद्धांत आहेत त्यांचं व्यावहारिक उपयोजन करण्याचं तारतम्य बाळगणारी ही जी मराठी दृष्टी आहे त्या मराठी दृष्टीचं सम्यक प्रतिबिंब या खंडांमध्ये पडलेलं आहे. आणि हेच या खंडांचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे, वैशिष्ट्य आहे, आगळेपण आहे. आणि हे आता या सगळ्या महनीयांच्या खटाटोपातनं आपल्यासमोर येत आहेत, हे आपलं भाग्य आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. संशोधनाच्या इतक्या सगळ्या शक्यता या खंडांमध्ये दडलेल्या आहेत हे ऐकतानाही आनंद झाला. खरं तर क्रीडा हा आपल्याकडे तसा दुर्लक्षित राहिलेला, शालेय वयोगटापासूनच दुर्लक्षित राहिलेला असा विषय आहे आणि तोही आपल्या या पुष्पमालेतला एक विषय झाला खंडाच्या. आणि त्या सगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींचं योगदान समजून घेण्यासाठी आपण या विषयाची मांडणी केलेली आहे आणि त्याच्या संपादक डॉक्टर संध्या जिंतूरकर यांनी यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा. सन्माननीय आणि अत्यंत आदरणीय असं व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाला खरोखरी खूप मान्यवर व्यक्ती आलेले आहेत. या प्रकल्पामधला करंबेळकर सरांचा जो प्रकल्प त्यांनी योजना केली होती त्यातल्या शेवटच्या खंडाचं प्रकाशन आज करताना मला खूप आनंद होतो आहे. या चरित्र कोशाचं प्रकाशन तर त्याच्या करताना त्या क्रीडा कोशामध्ये उद्योग आणि अर्थकारण हे देखील विषय घेतले आहेत. या कल्पकतेचं मला कौतुक वाटते, कारण क्रीडा क्षेत्राशी ही दोन्ही क्षेत्र संबंधित येतात. आज सगळ्यात प्रथम मला आभार मानायचे आहेत ते नांदेडच्या प्राध्यापक नंदकुमार मेघदे यांचे, कारण त्यांनी या कोशाची संपादक म्हणून माझं नाव विवेक शिक्षणला सुचवलं आणि या कामासाठी सुरुवात झाली. खूप वेगळा आणि छान असा अनुभव आला. मी मॅडमच्या विनंतीवरून प्रत्यक्ष क्रीडाखंडाची मांडणी आणि यामधले क्रीडातज्ञ यांची माहिती द्यावी ही अपेक्षा होती, तर त्यामुळे मी त्याबद्दलच जास्त फोकस केलेला आहे. तर सगळ्यात खरं म्हणजे हे काम एक खूप मोठं आव्हान होतं आणि या आव्हानामुळे मला एक अनुभव पण खूप वेगळा आणि चांगला मिळाला. त्याचं कारण म्हणजे की शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच कोश प्रकाशित होतो आहे.
आणि त्यासाठी काम करण्याची संधी मला मिळाली ही दुधात साखर आहे. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेकांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे हे आव्हान मी पेलू शकले हे तितकंच सत्य आहे. सुरुवातीला या कोशाचं काम काही काळ स्थगित झालं होतं. खरं म्हणजे महाराष्ट्राचा क्रीडाविषय इतिहास हा किमान 400 वर्ष जुना आहे. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील त्याचे स्वरूप सध्यापेक्षा खूपच भिन्न होते आणि त्यावेळच्या क्रीडा संकल्पनाही वेगळ्या होत्या. तेव्हा क्रीडा ही फक्त 2 संकल्पनापुरती मर्यादित होती. एक म्हणजे संरक्षणात्मक आणि प्रसंगी आक्रमक अशा लढती करणे आणि दुसरी म्हणजे वैयक्तिक क्षमता आणि तंदुरुस्तीसाठी आवश्यक अशा शेकडो प्रकारच्या व्यायाम पद्धती. तसेच खेळांच्या माध्यमातून सामाजिक एकात्मता आणि शारीरिक संपन्नता यांची शिकवण देणाऱ्या महाराष्ट्राची ओळख नैतिकदृष्ट्या देखील तितकीच महत्त्वाची राहिली. आपण ज्याला स्पर्धात्मक क्रीडा क्षेत्र म्हणतो त्याचा प्रारंभ मात्र ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडात झाला. प्रथम कोलकाता आणि नंतर थेट महाराष्ट्र. त्यानंतर मग आपल्याकडे तालमी, क्रीडा मंडळे इत्यादी सुरू झाली आणि आज महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्र आणि त्याची प्रगती आपण सगळेजण बघतोच आहोत. स्थगित असलेले क्रीडा कोशाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कोशाचा आराखडा नव्याने करण्याची गरज होती. हे काम पूर्णपणे नव्याने सुरू करण्याचे स्वातंत्र्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश पोहनेरकर यांनी दिले आणि कामाला सुरुवात झाली. त्या पोहनेरकर सरांचे खरोखरी खूप धन्यवाद आहेत, कारण आधी जे काम झालं होतं ते पूर्णपणे आम्हाला नव्याने करण्याची गरज वाटली आणि त्यांनी त्याला लगेचच परवानगी दिली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संस्था, प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्रात खेळले जाणारे खेळ, उच्चतम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा शोध घेऊन त्यांची यादी करणं, खेळाडू तसेच या क्षेत्राशी संबंधित परंतु प्रसिद्धीपासून सदैव दूर राहिलेल्या व्यक्ती, संघटक त्यांची माहिती घेण्यासाठी माहितीपत्रकाचा नमुना तयार करणे, कामाचे वाटप इत्यादी कामे झपाट्याने सुरू झाली. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखती घेऊन नोंदींचे काम सुरू झाले. या नोंदींचे पुनर्लेखन, संपादन इत्यादी कामे करताना मला 25 वर्षे बालभारतीमध्ये विशेषाधिकारी म्हणून काम केल्याचा खूप फायदा झाला. बालभारतीमुळे महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातली तज्ज्ञ मंडळी, कार्यकर्ते, शिक्षक, प्रशिक्षक, शारीरिक शिक्षणाच्या संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्ती यांच्याशी परिचय झाला होताच, परंतु या कोशाचे काम करताना त्यांची नेहमीप्रमाणे खूप मदत झाली. या सगळ्यांबरोबर काम करताना खूप वेगवेगळे आणि चांगले अनुभव आले. सगळ्यांनी कष्ट घेऊन मनापासून काम केलं. ही माहिती घेताना सुरुवातीला काही निकष ठरवण्यात आले होते. त्यात उच्च क्रीडा कौशल्य असणारे आणि राष्ट्रीय, आशियाई, आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक स्तरावर खेळलेले खेळाडू, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेले खेळाडू, उदाहरणार्थ अर्जुन पुरस्कार, खेलरत्न, एकलव्य इत्यादींसारखे पुरस्कार, तर उत्कृष्ट मार्गदर्शनासाठी असलेला शिवछत्रपती राज्य पुरस्कार, जीवनगौरव, पद्मश्री पुरस्कार इत्यादी. आत्ता मला सांगायला आनंद वाटतो की आत्ताही आपल्यामध्ये उदय देशपांडे हे पद्मश्री आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित आहेत आणि आज ते आपल्या कार्यक्रमाला इथे यायला लगेचच तयार झाले. त्यासाठी त्यांचं खूप धन्यवाद. या कामामध्ये तत्पर मदतीसाठी मला खास उल्लेख करावा वाटतो तो नागपूरच्या सबंध टीमचा. तिथले डॉक्टर अनिल करवंदे, ते तिथल्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यानंतर डॉक्टर धनंजय वेळुकर, जे नागपूर विद्यापीठाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख होते, माजी होते, आणि आत्ताचे शरद सूर्यवंशी आणि डॉक्टर गमे यांच्या उत्तम नियोजनामुळे विदर्भातील सगळ्या नोंदींचे काम एकाच ठिकाणी, एका वेळी आणि एका चक्रेत पूर्ण झालं. या सगळ्या नियोजनामध्ये या सगळ्यांची मदत आणि काम खूप महत्त्वाचं ठरलं. त्यानंतर मराठवाड्यातल्या आणि खानदेशातल्या सगळ्या नोंदींचं श्रेय मी रणजित काकडेंना देते, ते आत्ताही आहेतच इथे उपस्थित. त्यानंतर मुंबईच्या सर्व खेळाडूंची आणि तज्ज्ञ लोकांची यादी करताना डॉक्टर केंद्रे यांची मदत झाली. या सगळ्या नोंदी घेण्यासाठी आज इथे अनेक विद्यार्थिनी माझ्या SNDTच्या उपस्थित आहेत. त्या सगळ्यांनी स्वतः जाऊन मुलाखती घेतल्या
त्यांची सुद्धा खूप मदत झाली. त्यानंतर त्यातल्या काही तज्ज्ञ लोकांचे काम करताना मार्गदर्शन तर वेळोवेळी घ्यावेच लागले. त्याच्यामध्ये मी अमरावतीच्या डॉक्टर विजय वैद्य सरांचा प्रामुख्याने उल्लेख करेन. या सगळ्या लोकांची मी अतिशय आभारी आणि कृतज्ञ दोन्ही आहे. नोंदींचे काम पूर्ण झाल्यावर कोशाचे प्रास्ताविक लिहिण्यासाठी डॉक्टर राजन वेळुकर, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ आणि सध्याचे कुलगुरू हायटेक स्किल युनिव्हर्सिटी मुंबई यांना विनंती केली. कारण ते स्वतः एक बास्केटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी लगेचच ह्याला मान्यता दिली आणि तत्परतेने सुंदर असं प्रास्ताविक लिहून पाठवलं. त्यांची मी अत्यंत आभारी आहे. या खंडाचं काम सुमारे 6-6.5 वर्ष सुरू होतं. कामाची सुरुवात तर खूप चांगली आणि झपाट्याने झाली होती, परंतु त्यानंतर काही अडचणी आल्या. त्याच्यामध्ये आधी करोना, मग माझ्या थोड्याशा काही वैयक्तिक अडचणी, त्यानंतर मला झालेला जीवघेणा कार अपघात आणि या सगळ्यांमुळे थोडंसं काम लांबणीवर पडलं. पण या सगळ्याच्यात मला विशेष उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे महेश पोहनेरकर सर यांनी बाळगलेला संयम आणि माझ्यावर ठेवलेला पूर्ण विश्वास, त्यासाठी मी त्यांना खरोखरी मनापासून धन्यवाद देते. या सगळ्या अडचणींनंतर कोशाचे काम पुन्हा जोमाने सुरू झाले आणि शेवटी हा खंड पूर्ण झाला. या खंडांच्या मालिकेतला हा शेवटचा खंड आहे. त्यासाठी म्हणजे क्रीडाविषय नेहमीच जसा शाळांमधूनही आणि सगळीकडे शेवटीच असतो, तसाच तो इथेही झाला आणि पण शेवट गोड झाला असं मी नक्कीच म्हणेन. या खंडामध्ये खूप म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या खेळांमधून वेगवेगळे खेळाडू जे आहेत त्यांनी केलेला त्याग, त्यांनी घेतलेले कष्ट यांची माहिती आहे आणि ही सगळी ऑथेंटिक आहे. म्हणजे याचा तुम्ही कुठेही कोणीही वापर करू शकेल, कारण ह्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन लिहिलेल्या नोंदी आहेत. त्यामध्ये मी काही अगदी 2-4 यांचे मी उल्लेख करणार आहे. त्याच्यामध्ये एक आहे परभणीसारख्या छोट्या गावातल्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतली ज्योती गवते, जी आत्ताही मुंबई मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांकाने आलेली आहे खेळाडू. ही अनवाणी धावून प्रॅक्टिस करत होती. त्यानंतर साध्या पत्र्याच्या खोलीत ती राहत होती, भावंड, आईवडील आणि अतिशय हलाखीची परिस्थिती, पण खेळाची जिद्द. दुसरा आहे जावेद चौधरी. हा बुलढाणा जिल्ह्यातल्या तळणी या गावामधला मुलगा आहे. कॉलेजमधून येताना त्याला मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला आणि एक पाय गमवावा लागला, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. घरातले सगळे दुःखी झाले, आता त्याचं आयुष्य कसं जाईल वगैरे, पण तिथून तो पुण्यात आला आणि तुम्हाला कोणाला एक खोटं वाटेल, आर्टिफिशियल पाय लावून त्यांनी डान्सची कोरिओग्राफी केली. त्यानंतर तो व्हीलचेअरवरून बास्केटबॉल खेळला, भारताला अनेक मेडल्स मिळवून दिले. तो व्हीलचेअर मॅरेथॉन त्यांनी केलेले आहेत आणि कुठेही न थांबता अनेक गोष्टी म्हणजे कोरिओग्राफर, खेळाडू, काय काय बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आणि सध्या तो आत्ता अमेरिकेमध्ये PhD करतोय. तर ही जिद्द खरोखरी वाखाणण्यासारखी आहे. दुसरे म्हणजे 2 व्यक्ती ज्या कधीही स्वतःचे सत्कार समारंभ करून घ्यायला स्टेजवर चढल्या नाहीत. त्यातले एक अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रभाकर वैद्य, ज्यांना पद्मश्री मिळालेली आहे. मला इथे सांगायला खूप आनंद होतो आहे की क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्रातले 2 पद्मश्री प्राप्त खेळाडू आपल्याकडे आहेत. त्यातले एक संघटक आहेत, ते आहेत प्रभाकर वैद्य. एका हॉलमध्ये सुरुवात करून व्यायामशाळेची आज 150 एकराचा कॅम्पस आहे त्यांचा. सगळ्या अत्याधुनिक सोयीसुविधा ह्या सगळ्या निर्माण करण्यामागे त्यांचा हात आहे. परंतु ही सगळी व्यवस्था चोख बघतात, पण कुठेही ते स्टेजवर येत नाहीत, एकही पायरी स्टेजची चढत नाहीत. जेव्हा त्यांना पद्मश्रीचं पत्र आलं तेव्हाही त्यांनी नम्रतेने नकार दिला, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री प्रतिभाताई पाटलांनी त्यांना स्वतः फोन करून सांगितलं. तेव्हा त्यांच्या आयुष्यात ते फक्त एकदा स्टेजवर गेले तो पुरस्कार घ्यायला. त्यानंतर दुसरा आत्ता तुमच्या समोर बसलेले देशपांडे सर, मलखांबासाठी त्यांनी सगळं आयुष्य वाहून घेतलं आहे. कोणालाही सांगितलं तर खोटं वाटेल की ते स्वतःच्या लग्नाच्या दिवशीसुद्धा सकाळी
मलखांबाचा सराव करून मग ते बोहल्यावर उभं राहिले. असे म्हणजे तुम्ही हा जर खंड वाचला तर लक्षात येईल की असे किती कोणाकोणाचं मला इथे नाव सांगू हे मला आता समजत नाही, इतके ते एकापेक्षा एक कोशामधले आमचे दिग्गज खेळाडू आणि संघटक तज्ज्ञ असे लोक आहेत. या अशा सगळ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणं हा एक खूप सुंदर अनुभव होता आणि तो मला ह्या विवेक शिक्षणच्या माध्यमातून खूप चांगला मिळाला. लोकांशी परिचित होता तो पुन्हा या निमित्ताने पुन्हा आम्ही सगळे एकत्र आलो, जोडलो गेलो. त्यानंतर महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि महाराष्ट्रासाठी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीला या चरित्रकोशातून आम्ही मानाचा मुजरा देतो. आत्तापर्यंत कधी झाले नव्हते असे खेळाडूंचे थोडक्यात चरित्र संकलनाचे काम या कोशामुळे झाले आहे. उदयोन्मुखच नाही तर प्रस्थापित खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल असे या खंडाचे स्वरूप आहे. विविध क्रीडा संघटना, क्रीडा मंडळे, क्रीडा संस्था इतकेच नव्हे तर वर्तमानपत्रे आणि अन्य प्रसारमाध्यमे यांच्यासाठी हा कोश म्हणजे विश्वसनीय असा संदर्भ ग्रंथ ठरणार आहे. यापुढेही अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीत भर पडेल, कारण जसे प्रस्थापित जुने खेळाडू आहेत त्याच्याबरोबरच महाराष्ट्रातले अनेक नवीन खेळाडू देखील आहेत. त्यांची दिवसेंदिवस त्यांच्या कारकिर्दीत भर पडणारच आहे. परंतु आत्तापर्यंतच्या कालखंडात त्यांनी जे मिळवलं आहे किंवा जे यश मिळवलं आहे त्याचा उल्लेख आम्ही केला आहे. परंतु त्यांची कारकीर्द सुरू असल्यामुळे यापुढेही त्याच्यामध्ये वाढ होणारच आहे. आणि पोनेरकर सर सुद्धा म्हणाले होते की आपण त्यानंतर ते डिजिटल माध्यमात हे करू, तेव्हा प्रत्येकाचं अपडेट करण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. तर असा हा कोशाच्या कामासाठी ज्यांनी मला मदत केली आणि ज्यांच्या माध्यमातून हा कोश तयार झाला त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देते. या ग्रंथासाठी लेखन केलेल्या व्यक्तींचा म्हणजे ज्या व्यक्तींनी ह्या सगळ्या नोंदींसाठी जाऊन मुलाखती घेतल्या, लेखन केलं, त्या सगळ्यांचा थोडक्यात परिचय ग्रंथाच्या शेवटी दिलेला आहे. या क्रीडाकोशाचे स्वागत सगळ्या ठिकाणी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. मी राज्य मराठी विकास संस्थेचे वित्तीय अधिकारी सुरेश पाटील यांना विनंती करते की त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व महानुभावांना माझा दंडवत प्रणाम. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे हे या कार्यक्रमाला येणार होते, परंतु नाशिक येथे होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी त्यांना अचानक जावे लागल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या विवेक साहित्य मंचाबरोबर राज्य मराठी विकास संस्थेचा आर्थिक सहभाग आहे आणि त्यांनी त्यासाठी जे परिश्रम घेतले आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रयत्न करून आज ते पूर्णत्वास नेलं, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. खरं म्हणजे या संस्थेचे जे दिलीप सर, महेश सर, दीपक सर आणि मॅडम आणि त्यांची टीम यांनी हा चरित्रकोश करताना खूप मेहनत घेतली. अनेक तज्ज्ञ असतात, पण त्या तज्ज्ञातून योग्य तज्ज्ञ निवडणं आणि त्या तज्ज्ञांकडून हे काम करून घेणं हे अतिशय तारेवरची कसरत असलेलं काम आहे. तज्ज्ञांना सांभाळणं, त्यांचा मान सन्मान, त्यांची वेळ, त्यांच्यामधला समन्वय साधणं ही फार कठीण बाब आहे आणि ते काम त्यांनी त्यांच्या व्यवस्थापनाने अत्यंत चोखपणे करून कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता अशा प्रकारचं जे चरित्रकोश त्यांनी तयार केलेत त्याबद्दल मी त्या संस्थेला अभिनंदन करतो, तिथल्या टीमला त्यांचे अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की दिलीप सरांनी सांगितलं की आमचं जे विवेकचं नेटवर्क आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्याची प्रचिती मला आली आहे. मी इथल्या त्यांच्या कार्यालयाला व्हिजिट केली आणि ते व्हिजिट करताना तिथलं परीक्षण करायचं मला आदेश होते. तर मी काय परीक्षण करणार, एवढ्या तज्ज्ञ लोकांनी लिहिलेले कोश आणि ते त्यात मी परीक्षण काय करणार. तर मला सहज सुचलं की माझं जे ग्रामीण गाव आहे अत्यंत आदिवासी जिल्ह्यातलं,
त्या ठिकाणी एक 40-50 वर्षापूर्वी एका व्यक्तीचा सत्कार झाला होता. तर त्या व्यक्तीचं नाव असेल का या कोशामध्ये? आणि मी ते नाव शोधलं, तर ते खरंच ते नाव त्या ठिकाणी होतं. तर यावरून असं स्पष्ट होतं की तिथली त्यांची जी टीम आहे त्यांनी किती परिश्रम घेतले, किती सखोल अभ्यास केला, आणि असे जे शिल्पकार आहेत की ज्यांनी महाराष्ट्राचा जडणघडणमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं आहे, त्यांचा समावेश त्यांनी त्यात केलेला आहे. तर ही खरोखर एक अभिमानास्पद अशी ही बाब आहे. मी या सर्व टीमला धन्यवाद देतो आणि त्यांच्या संस्थेला त्यांची पुढील वाटचाल अतिशय चांगली हो अशी मी सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. आता आपण प्रत्यक्ष कोशाचं प्रकाशन करणार आहोत. समाजकारण, राजकारण, पत्रकारिता आणि उद्योग, अर्थ आणि क्रीडा या 2 खंडांचं प्रकाशन आता मान्यवरांच्या हस्ते होत आहे. जेव्हा संपादक ह्या सगळ्या प्रोसेसकडे एका वेगळ्या दृष्टीने बघत असतात, तेव्हा कार्यालयातले काही कर्मचारी या सगळ्या प्रक्रियेमध्ये दीर्घकाळ कार्यरत असतात. त्यातले खंडाचे कार्यकारी, संपूर्ण प्रकल्पाचे कार्यकारी संपादक दीपक जेवणे, संजीवनी शिंत्रे, प्रदीप पिंगळे आणि रेश्मा बाटे यांनाही मी व्यासपीठावर बोलावते. साधारण 1220 पृष्ठांचा समाजकारण, राजकारण आणि पत्रकारितेचा खंड आहे आणि 950 पृष्ठांचा उद्योग, अर्थ आणि क्रीडेचा खंड आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व चरित्रनायकही आज इथे काही उपस्थित आहेत. अनेक चरित्र लेखक देखील उपस्थित आहेत. या खंडाचं प्रकाशन आता मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. सर्व मान्यवरांचे आभार मानते. खरं तर तेजस्विनी सावंत आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होती, पण एशियन सगळ्या ज्या स्पर्धा सुरू आहेत त्यामध्ये त्यांची निवड झाल्यामुळे त्यांना तिथे काही कामानिमित्त जावं लागलं आणि त्या आज इथे येऊ शकल्या नाहीत. पण आपण नेहमी म्हणतो की खेळामध्ये असणारे लोक फार स्पोर्टली घेतात प्रत्येक गोष्ट. तशी आज उदय देशपांडेही आमच्या विनंतीला मान देऊन, आयत्या वेळी मान देऊन आले. त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेले सर्व क्रीडाप्रेमी, विवेकप्रेमी, श्रोते, प्रेक्षक, वास्तविक मी आधीच सांगण्याचा प्रयत्न करतो की मी वक्ता नाही आहे. मी मैदानावरती मुलांना मलखांब शिकवणारा प्रशिक्षक आहे आणि म्हणून माझा बराचसा वेळ जातो मुलांना बाते कम काम ज्यादा, त्यामुळे मी फार बोलणार नाही आहे. पण या संपूर्ण 2008पासून 2026पर्यंत चाललेल्या एक शिवधनुष्य उचलण्याचा हा प्रयत्न आहे की शिल्पकार चरित्रकोश, त्याचे प्रमुख दिलीप करंबेळकरजी आणि त्यांचे सर्व सहकारी, विशेषतः या दोन्ही खंडांना ज्यांनी खूप मोलाची मदत केली, ते संध्याताई किंवा मंदाकिनीताई, धनंजय वेळुकर, रणजित काकडे आणि त्यांचे सर्व सहकारी, कारण हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. एवढी 6000 खेळाडूंची नावं शोधून त्यांना शब्दबद्ध करणं, त्यांच्या मुलाखती घेणं, त्यांनी सांगितलंच किती जणांचा हातभार लागला. आणि महाराष्ट्र हा या बाबतीत खूप सकस आहे की अगदी लता दीदींपासून ते सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करपर्यंत अनेक अग्रणी प्रत्येक क्षेत्रातले महाराष्ट्राने भारताला दिलेले आहेत. परंतु दुर्दैवाने ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या या भारतावरील कारकिर्दीमध्ये
आपल्या ज्या सगळ्यात चांगल्या गोष्टी होत्या ना त्या सगळ्या रस्त्यातळाला गेल्या. मग ती शिक्षणामधली गुरुकुल पद्धती असेल, अगदी जगातलं पहिलं तक्षशिला विद्यापीठ असेल, विश्वविद्यालय, किंवा गणितातली शून्याची संकल्पना असेल, किंवा सगळ्या भाषांची जननी संस्कृत भाषा असेल, किंवा महामुनी पतंजली यांनी दिलेलं योगशास्त्र असेल, किंवा त्याच कडीतला पुढचा दोरीवरची किंवा लाकडी खांबावरची आसनं म्हणजे मलखांब असेल, ज्याचा जन्म या आपल्या पुण्यामध्ये झालेला आहे. बाळंबड्डारा देवधर जे पेशव्यांच्या दरबारी भिक्षुक म्हणून होते, त्यांनी हैदराबादच्या निजामाकडून आलेल्या अली आणि गुलाब नावाच्या दोन पैलवानांचा पराभव करण्यासाठी जे शास्त्र शोधून काढलं त्याला त्यांनी मल्लखांब असं नाव दिलं, की त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्यापेक्षाही वयाने, कौशल्याने, ताकदीने मातबर असलेल्या पैलवानाला आपण चितपट करू शकतो. आणि त्या खांबाला त्याने नाव दिलं मल्लखांब. आणि ह्याचा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा संस्था आहेत. काहींची नावं आपल्यासमोर आहेत. ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती असेल, महाराष्ट्रीय मंडळ पुणे असेल, अंबाबाई तालीम संस्था किंवा भानू तालीम संस्था सांगलीची, यशवंत व्यायामशाळा नाशिकची, श्री समर्थ व्यायाम मंदिर मुंबई, या सगळ्या संस्था, त्याच्यातून घडलेले हजारोने लाखो खेळाडू ज्यांनी अनेक पातळ्यांवरती महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं आहे, किंवा त्यांना घडवणारे जे प्रशिक्षक किंवा कार्यकर्ते, संघटक ज्यांचा उल्लेख झाला ते प्रभाकर पंत वैद्य असतील, हरिहरराव देशपांडे, अंबादास पंत वैद्य असतील, किंवा समर्थ व्यायाम मंदिरचे प्रल काळेगुरुजी असतील, प्रभाकर पंत महाबळ असतील, वैद्य मद करमरकर असतील, ज्यांनी आपली उभी हयात याच्यासाठी घालवली. म्हणजे मला पद्मश्री मिळाला याचा आनंद आहे, पण आपण 4 पोळ्या खाल्ल्यानंतर पोट भरलं तर ते फक्त 4थ्या पोळीचं काम नसतं, त्याच्या आधीच्या 3 पोळ्याही त्याला कारणीभूत असतात. इतक्या मंडळींनी इतक्या वर्षानुवर्ष या क्रीडा क्षेत्रामध्ये जे काम केलं आहे त्याचा परिपाक आहे. तो एक मलखांबाचा सन्मान आहे असं मला म्हणावं असं वाटतं. मला कल्पना आहे की कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला कधी जात नाही. जसा जसा काळ पुढे जातो तसा तसा त्याच्यातल्या काही उणीवा, त्याच्यातल्या काही अधिक त्याच्यात भर टाकणाऱ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचं प्रत्येक वेळेला सुधारून वाढवलेली आवृत्ती ही करण्याची वेळ येते. आजच्या ज्या खेळाडूंच्या त्यातले बरेचसे खेळाडू असे आहेत की जे अजूनही काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीचा आलेख अजून उंचावत राहील. अनेक खेळाडू असे आहेत की ज्यांचा कदाचित स्पर्धात्मक पातळीवरती किंवा त्यांना पदकं मिळाली नाहीत, पण त्यांचं कार्य अनुल्लेखून चालणार नाही. जसं प्रांजल पाटील आहे, ती 1लीपासून 10वीपर्यंत श्रीमती कमला मेहता दादर अंधशाळेतली विद्यार्थिनी आहे. आज अनेक वर्ष मलखांब केल्यामुळे तिच्यात जे ट्रान्सफॉर्मेशन झालं त्याचा परिणाम म्हणजे आज ती भारतातली पहिली अंध IAS ऑफिसर आहे. चेन्नईला ती कलेक्टर म्हणून होती, आता दिल्लीला एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये ती अधिकारी म्हणून काम करते. किंवा एक अजय लालवानी आहे, आता वयाच्या 27व्या वर्षी मुंबई महापालिकेत नोकरी करतो, पण त्यांनी जुडोमध्ये ताश्कंदला भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मलखांबाच्या अनेक वर्षांच्या सरावाने त्यांनी ठिकठिकाणी मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवल्यात, प्रशिक्षण दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर 2024मध्ये जे 7 लोकांची टीम घेऊन मी पॅरिस ऑलिम्पिक्सला गेलो होतो, त्याच्यातला तो एक अग्रिम असा विद्यार्थी होता की ज्याने पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट रोज मलखांबाची प्रात्यक्षिकं तिकडे इंडिया हाऊसच्या समोर सादर केली, जी देशोदेशीचे पत्रकार, खेळाडू, प्रशिक्षक यांनी त्याचं मुक्तकंठाने कौतुक केलेलं आहे. त्याच्याबरोबर असलेली अंजली टपाल, 100% ब्लाइंड असलेली विद्यार्थिनी, किंवा कोमल पाटील, म्हणजे खेळातून जे आपलं एक करिअर डेव्हलप होतं, खेळातून एक मनामध्ये वेगवेगळ्या शरीरामध्ये जसे वेगवेगळे बदल होतात तसे त्यांचे कॉन्सन्ट्रेशन असेल, कोऑर्डिनेशन असेल, मेमरी असेल, कॉन्फिडन्स असेल, ह्याच्यात जो बदल होतो तो या निमित्ताने सगळ्या लोकांसमोर जाण्याची गरज आहे मला असं वाटतं. मला या ठिकाणी बोलवलं
व्यासपीठावर बसण्याचा बहुमान दिलात, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आपला मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर शिल्पकार चरित्रकोश हा महाराष्ट्रातील ज्ञात आणि अज्ञात असणाऱ्या अनेकांच्या कार्याप्रती दाखवलेली एक कृतज्ञता आहे असं आम्हाला कायम वाटतं. आणि महाराष्ट्र ह्या सगळ्या व्यक्तींनी घडवला. तो महाराष्ट्र काल कसा होता, आज कसा आहे आणि उद्या कसा असेल या संदर्भात डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. चरित्रकार, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश याच्या शेवटच्या या 2 खंडांचं प्रकाशन करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत. तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित मित्र हो, सर्वप्रथम आपणा सगळ्यांच्या वतीनं आणि अनुमतीनं या खंडांचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. खरं तर वेळही झालेला आहे अर्थात, आणि त्यामुळं त्यातल्या त्यात कमी बोलण्याचा प्रयत्न करीन. एक 15-20 मिनटं जर नक्कीच बोलावं लागेल असं सुरुवातीला सांगतो. तर पहिल्यांदा या कोशाचं काम ज्यांनी केलं विवेकच्या वतीनं, ते आमचे ज्येष्ठ मित्र करंबळेकर सर, महेश पोहनेरकर आणि त्यांचे सर्व सहकारी, वेगवेगळ्या खंडांचे संपादक आणि प्रत्यक्ष लिहिणारे लेखक, नोंद करणारे, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानतो. कुणीतरी मानले पाहिजेत म्हणून मी आता योगायोगाने इथे उभा आहे. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. किती महत्त्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो की हा एक फार मोठा वादाचा विषय आहे बरं का, की इतिहास कोण घडवतं. मग त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात की नाही, व्यक्ती या नाममात्र असतात, ते काय असतील किंवा नसतील, त्या नसतील तर दुसरं कोणतरी पुढे येईलच, शेवटी काळ हाच महत्त्वाचा आहे, परिस्थिती हीच महत्त्वाची आहे, अशा प्रकारचा एक सिद्धांत विशेषतः मार्क्सवादी मंडळी सांगत असतात. पण त्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र लेनिन, स्टॅलिन वगैरे लोक एक प्रकारची ती विभूती पेटत असते, नाही म्हटलं तरी. पण ही एक थिअरी आहे. आणि दुसरी थिअरी अर्थात या सगळ्या प्रक्रियेमध्ये, समाज घडवण्याच्या, देश घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाच्या व्यक्ती असतात, त्यांना आपण स्वतंत्रपणे काही एक स्थान दिलंच पाहिजे इतिहासामध्ये, असे म्हणणारे सुद्धा काही लोक असतात. मग ते त्यांना काही लोक हिरो म्हणतात. त्या कार्लाइलची थिअरी प्रसिद्ध आहे, हिरो ज्यांना म्हटलं जातं अशा प्रकारचे. पण मुद्दा तो नाही. आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की नाही, काही लोक महत्त्वाचे असतात, भले त्यांच्या मागे समाज उभा असेल, त्या समाजात त्यांना प्रेरणा मिळणारं वातावरणसुद्धा असेल, ते काही नाकारायचं कारण नाही. परंतु शेवटी ते सगळं आपल्या अंगावरती घेऊन, आपल्या शिरावरती घेऊन पुढे जाणारा कुणीतरी एक लीड करणारा माणूस असावा लागतो, आणि म्हणून तो महत्त्वाचा असतो. भगवद्गीतेमध्ये जसं सांगितलं गेलं, संपूर्ण 10वा अध्याय आपण त्याला विभूती योग म्हणतो. मग भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं की बाबा या सगळ्या याच्यामधला मी अमुक तमुक आहे, म्हणजे विभूती आहे. मग उदाहरणार्थ मी पर्वतांमध्ये हिमालय असं सांगितलं उदाहरणार्थ. त्याचा अर्थ बाकीचे पर्वत महत्त्वाचे नाहीत असं नाही होत. त्यातला प्रातिनिधिक कोण, नाव घेण्यासारखा कोण, तर हिमालय. म्हणजेच मुद्दा काय होतो की त्या विभूतींना महत्त्व असतं. म्हणून मी असं म्हणेन की हे सगळे खंड आणि याच्यामध्ये ज्या आपण नोंदी केलेल्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्राचा विभूतिकोश आहेत. शिल्पकार चरित्रकोश वगैरे हे नेहमीचे शब्द आहेत, पण मी वेगळ्या पद्धतीने म्हणेन की हा निश्चितपणे विभूतिकोश आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राचा इतिहास समजून घेण्यासाठी, इतकंच नव्हे तर पुढचा इतिहास घडवण्यासाठी आज ज्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी असे कोण असतील तर ते या पूर्ण कोशामध्ये समाविष्ट आहेत, हे मला नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागतं. आता अशा प्रकारची चरित्र लिहिली जाणं म्हणजे स्वतंत्रपणे लोक चरित्र लिहितच असतात त्या व्यक्तींचं, पण कोशात्मक कामगिरी ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. मागचे करंबळेकर सरांनी काही गोष्टी सांगितल्या महाराष्ट्रासंबंधी, निश्चितपणे त्या महत्त्वाच्या आहेत. ते एकूण कोशाच्यामध्ये त्यांची मेथोडॉलॉजी काय होती, तसं त्यांनी एक गोष्ट सांगितली की आयडिओलॉजी अक्रॉस, म्हणजे आयडिओलॉजीचा काही संबंध नाही, काही अमुकच पद्धतीचा माणूस जर असेल तरच त्याचा असं नाही, त्याची कामगिरी महत्त्वाची.
आणि हे मला फार महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आत्ता मी हा समाजकारण, राजकारण, पत्रकारिता हा जो पाहत होतो खंड, त्याच्यामध्ये किती वेगवेगळे लोक असतील. त्याच्यामध्ये भास्करराव जाधव आहेत की ते त्या काळामधले ब्राह्मणेतर चळवळीचे फार मोठे काय म्हणतात त्याला, उद्गाते, प्रवक्ते वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांचा परिचय सगळ्या महाराष्ट्राला आहे. म्हणजे एक वेगळ्या प्रकारची आयडिओलॉजी आपल्याला नक्की सांगता येईल की बुवा त्यांची होती. पण असे सगळ्या प्रकारचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना म्हणजे भास्करराव विठोजी जाधव हे त्याच्यामध्ये आपोआप आले. पण त्यांना वगळलं वगैरे नाही. आप्पासाहेब पंत आले, म्हणजे जे भारतातले पहिले महत्त्वाचे राजदूत म्हणजे स्वतंत्र भारताचे, त्यामध्ये आपल्याला त्यांचा समावेश करावा लागतो. अशा वेगवेगळ्या विचारसरणींचे लोक, केशवराव जेजे त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे कुठेही अशा पद्धतीने विचार केला गेलेला नाही. आणि हे फार मला एक निकोप अशा प्रकारे अभ्यासक क्षेत्राचं प्रतीक वाटतं आणि म्हणूनही त्याबद्दल त्यांचं मी स्वतंत्रपणे अभिनंदन करतो. अनेक बाबतीमध्ये आपल्याला या गोष्टींचा प्रत्यय घ्यावा लागतो. म्हणजे मी तुम्हाला अगदी सांगेन की जसं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एक त्यांची वेगळी विचारसरणी मांडली, त्याला आपण एकात्म मानवतावाद वगैरे वगैरे म्हणतो. तर त्यांनी प्रस्तावनेमध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. तो कोणता मुद्दा आहे की आपल्याकडे जसे लोक होऊन गेले की नाही, ऋषी मुनी ज्यांनी ज्ञानाची साधना केली उदाहरणार्थ, आणखीन काही काही गोष्टी केल्या, तशाच प्रकारचे एकात्म मानवतावाद तुम्ही केव्हा म्हणू शकता, तर जगातल्या सगळ्या लोकांना तुम्हाला कवेत घेता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये असा खास उल्लेख केला आहे की मार्क्स वगैरे जी मंडळी आहेत ती आपल्या देशातली नाहीत, परंतु ती मंडळी त्या देशामधली ऋषीच होत. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची कामगिरी, त्यांची निष्ठा, त्यांची कामाची साठीची तळमळ, या सगळ्या गोष्टी जर आपण विचारामध्ये घेतल्या तर त्यांना आपल्याला ऋषीच म्हणावं लागेल. आयडिओलॉजी वेगळी असेल. म्हणजे मी परत तुमचं वाक्य त्यांना जोडतो, दीनदयाळांच्या वाक्याला. हा एक मला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि तशा प्रकारचा कोश करणं म्हणजे हा परत महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यांचा मुद्दा आहे. ज्ञानकोश असेल, चरित्रकोश असेल, याच्यामध्ये महाराष्ट्र सदैव आघाडीवरती राहिलेला आहे. आणि मराठी भाषा म्हणजे 19व्या शतकाच्या अखेरीस गोडबोल्यांनी वैदिक काळातील म्हणजे पौराणिक अशा काळातील चरित्रकोश सिद्ध केला. अतिशय चांगला आहे. म्हणजे मग वेदांमध्ये, पुराणांमध्ये जे जे काही लोक असतील, आता उदाहरणार्थ 100 कौरव असतात. आता 100 कौरवांची नाव कोणाला माहिती असणार सांगा ना? 2-4 लोकांची फार तर माहिती असतील. परंतु मग त्या 100 कौरवांची नोंद प्रत्येक, आता त्या अक्षराप्रमाणे गोडबोल्यांच्या, रघुनाथ भास्कर गोडबोले हे त्यांचं नाव त्या कोशामध्ये आली. ऋग्वेदामध्ये, यजुर्वेदामध्ये कितीतरी लोकांची नावं आहेत, ऋषींची असतील किंवा आणखीन स्त्रियांची, पुरुषांची, सगळे त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील. जर पुराण काळातील कुठलाही संदर्भ हवा असेल तर रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा कोश तुम्हाला पाहिजेच आहे. नंतर आपल्या सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांचा आपल्याला कोश दिसेल. मग त्याच्यामध्ये प्राचीन चरित्रकोश, अर्वाचीन चरित्रकोश. तर चरित्र म्हणजे हा एका अर्थाने आपल्याकडच्या विभूतींचा कोश आहे असं मला नक्कीच म्हणावं असं वाटतं. आणखीन एक महत्त्वाच्या मुद्द्याला मगाशी स्पर्श झाला. तो कोणता मुद्दा आहे की भारत आणि महाराष्ट्र महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो सुद्धा संदर्भ त्यांनी कुठला घेतला? तो घेतला आधुनिक काळातला. म्हणजे ह्या कोशाचं परत वैशिष्ट्य काय आहे की इथे जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आलं तेव्हा आपल्याकडे एक आधुनिकीकरणाची परंपरा सुरुवात झाली. आता उदयजींनी एक गोष्ट सांगितली की त्याच्यामध्ये आपल्या पारंपरिक काही गोष्टींची आहुती पडली. ते ठीक आहे, त्याचं पुनरुज्जीवन करणं आपल्या कर्तव्याचा भाग आहे. पण नवीन जगात प्रविष्ट होण्यासाठी ज्या पद्धतीने आपण आपल्याला घडवावं लागणं अपेक्षित होतं आणि अपरिहार्य होतं, ते करणारी जी मंडळी पुढे आली आणि म्हणून त्या मंडळीचं काम फार महत्त्वाचं आहे. त्यांना घडवण्यामध्ये पाश्चात्य विचारांचा, पाश्चात्य पद्धतीचा, आपल्यावरती ज्यांनी राज्य केलं त्यांचासुद्धा वाटा आहे. कारण त्यावेळेला एक जागतिक पद्धतीने हे सगळं चाललेलं होतं. जग अशा पद्धतीने आधुनिक होत होतं आणि मग त्यांनी त्यांचं राजकारण केलं. तो एक वेगळाच मुद्दा आहे, त्याच्यात आपल्याला जायचं काही कारण नाही. पण जेव्हा भारत आणि महाराष्ट्राचा आपण विचार करतो ना, तेव्हा माझ्या एक गोष्ट असं लक्षात येते. आत्ताच्या काळाचा जर विचार केला, एक उपमा म्हणून देतो की गेले काही वर्षांमध्ये जग आणि अमेरिकेचा यांचा जो एक संबंध होता, म्हणजे अमेरिकेने आपातता म्हणा, स्वेच्छेने म्हणा, जगाची जबाबदारी काही प्रमाणामध्ये स्वीकारली होती. त्याप्रमाणे एक इन्स्टिट्युशनलायझेशन सगळं ज्याला म्हणतो आपण, ते होत होतं.
आत्ता काय झालेलं आहे आपण बघतो की तेही जबाबदारी आम्हाला नको आहे, आम्ही आमच्यापुरतंच पाहणार, अशा प्रकारची एक भूमिका अमेरिकेचे राज्यकर्ते घेत आहेत. आणि त्यामुळं जगात त्याची चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं ते समजून घेण्यासाठी आपल्याला भारत आणि महाराष्ट्र यांच्यातला संबंध पाहायला पाहिजे. आणि तो आजच्या काळातला नाही. म्हणजे पानपतवरती मराठे लढायला गेले तर कशासाठी गेले हो? ते फक्त महाराष्ट्रापुरतं त्यांचं नव्हतं, ते लक्षात घ्या. त्यांची दृष्टी ही संपूर्ण भारताला व्यापणारी दृष्टी होती आणि त्यातनंच पुढे त्यांची वैश्विक दृष्टी निष्पन्न होण्याची शक्यता होती. इतिहासामध्ये अनेक शक्यता अशा असतात की ज्या थांबतात, कुंठित होतात, त्यांची वाढ पुढे होत नाही. मग तेव्हापासूनचा तो वारसा जो आहे महाराष्ट्राचा, तो हाच आहे की आम्ही नेहमी भारताचा विचार करतो आणि भारताचा विचार करण्यासाठी आम्हाला आमचा विचार करणं, आम्ही जर जागेवरती असू तरच पुढचा मुद्दा येतो ना. म्हणून तेवढा का होईना आम्हाला विचार करता आला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. अलीकडच्या काळामध्ये काही विचारसरणी थोड्या पद्धतीने, म्हणजे आता मी म्हणेन की अमेरिकेच्या पद्धतीने, नाही आम्ही महाराष्ट्राचाच विचार करणार, तर आपल्याला असं करून चालणार नाही. महाराष्ट्राची काळजी तर आपण घेतलीच पाहिजे, कारण ती घेतली तरच आपण देशाची काळजी घेऊ शकू. म्हणून या संदर्भात महाराष्ट्रातल्या लोकांचं चरित्र पुढे येणं आवश्यक आहे की या सगळ्या लोकांची दृष्टी कशी होती. उदाहरणार्थ त्या आता उद्योगाचा खंड आहे, राजकारणाचा खंड आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगायचं म्हणजे पत्रकारितेचा खंड आहे. 2 नावं तर मला सहज पुढे येतात. न्यायमूर्ती रानडे. भारताचं औद्योगिकरण झालं पाहिजे, उद्योजकांना प्रोत्साहन मिळलं पाहिजे, न्यायमूर्ती रानडे. काँग्रेसची स्थापना इत्यादी सगळ्या गोष्टी, न्यायमूर्ती रानडेंचं नाव तुम्हाला घ्यावंच लागतं. आणि दुसरं नाव लोकमान्य टिळकांचं येतं आपोआप. काय त्यांचा दृष्टिकोन होता पहा ना. मी तुम्हाला सांगतो की आधुनिक काळात जे जे गरजेचं आहे ते आपल्याला आत्मसात केलं पाहिजे, त्याच्यावरती पकड बसवली पाहिजे, तरच आपण स्वातंत्र्य मिळवू शकू आणि मिळणारं स्वातंत्र्य आपण टिकवू शकू. आता औद्योगिकरण फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता इथे उद्योगाची गोष्ट आहे, अर्थकारणाची गोष्ट आहे. तुम्हाला मी टिळकांची एक गोष्ट सांगतो. जसं मगाशी अंत्याजी काळेंचा उल्लेख केला टिळक सरांनी. काय अंत्याजी काळेंचं होतं? अंत्याजी काळेंनी असं ठरवलं की आपल्याला एक कारखाना काढायचा. ते पैसा फंड नावाचं जे प्रकरण तळेगावात वगैरे निर्माण झालं, आणि त्यासाठी कुठलीही गोष्ट जर करायची झाली ना तर टिळकांची मदत लागायची आणि टिळक ते मदत करायची. तर टिळकांच्याकडे गेले, विनंती केली, टिळकांनी मान्य केली. पुढे वर्ष गेली, 2 वर्ष गेली. टिळकांच्या पाठीमागे एवढी कामं, या सगळ्या गोष्टींकडे टिळकांनी कुठं लक्ष द्यायचं, तर टिळकांनी जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलं नाही. म्हणून अंत्याजी काळेंना त्यांचं वैषम्य वाटलं, म्हणजे दुखावले गेले. आणि चक्क टिळक एके ठिकाणी कार्यक्रमामध्ये, भर कार्यक्रमात टिळक मुख्य आहेत आणि हे बोलायला उठले आणि त्यांनी चक्क तिथे टिळकांच्यावर टीका केली की यांनी आम्हाला आश्वासन दिलं, आमच्यासाठी काहीच केलं नाही. कल्पना करा, टिळकांच्यासारखा माणूस, भारतीय पातळीवरचा नव्हे तर जागतिक पातळीवरचा मान्यता असलेला नेता, आणि चक्क एक अंताजीसारखा माणूस, कोणीतरी नवीन ज्याचा काही शेंडाबुडूक लोकांना माहिती नाही असं काहीतरी म्हणतोय. सगळे टिळकांचे अनुयायी भक्त चिडले आणि टिळकांना त्यांनी असा एक संदेश पाठवला की तुम्ही जरा याचं काय करायचं ते कार्यक्रम करा, म्हणजे त्याला त्याची जागा दाखवा. तो असं म्हणतोय म्हणजे काय. मी तुम्हाला सांगतो, टिळक उठले आणि टिळक काय म्हणाले असतील की खरोखर आमच्या कामाच्या व्यापामुळं जेवढं लक्ष द्यायला पाहिजे अंताजीकडं, काळ्यांकडं, तेवढं आम्हाला देता आलं नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आणि आता आम्ही सांगतो की यांना सगळ्यांनी मदत केली पाहिजे. आणि अक्षरशः टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे, आवाहनाप्रमाणे अनेकांनी त्यांना मदत केली आणि तो कारखाना उभा राहिला. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ही सगळी जी क्षेत्रं आहेत ना, त्याशी एकमेकांशी गुंतलेली क्षेत्रं आहेत, लक्षात घ्या. आपली सोय म्हणून आता आपण त्याचे वेगवेगळे भाग करतो, त्याला काय पर्याय नाही. आणि विशेषतः त्या काळात, कारण ज्या काळात भारत आधुनिक होत होता आणि त्याच्यावरतीच यांचा भर आहे. हेच तुम्हाला मी टिळकांच्या संदर्भात आणखीन एक गोष्ट सांगेन की आता उद्योग म्हटल्यानंतर, कारखानदारी म्हटल्यानंतर भांडवलदार, मालक आणि श्रमिक मजूर हा संघर्ष आलाच. आणि त्या काळात तुम्हाला कल्पना आहे की मार्क्सनं ते सगळं जे काही मांडलेलं होतं आणि सगळ्या जगात त्याचा बोलबाला होता. सगळीकडे ट्रेड युनियन्सची मूवमेंट सुरू झाली होती. आणि अशा काळामध्ये टिळक इंग्लंडला गेले त्यांच्या काही कामानिमित्त, आणि तिथे तिथल्या सगळ्या लोकांची त्यांचा परिचय झाला. त्याच्यामध्ये मजूर पक्षाचे लोक होते. त्यावेळेला कम्युनिस्ट पार्टीचं नुकतीच लागण तिथे होत होती, पण मजूर पक्ष होता. आणि मजूर पक्षाच्या लोकांनी टिळकांना मदत केली, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला मदत केली. त्याच्यामध्ये एक होते, ती एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हा परत उद्योगाची संबंधित मुद्दा आहे म्हणून तुम्हाला सांगतो. सकलातवाला, बॅरिस्टर सकलातवाला, तर टाटांचा भाचा. टाटांनी त्याला कशासाठी पाठवलं इंग्लंडला की आपला तिथलं जे टाटा हाऊस असू शकेल त्याचा हा कारभार पाहिजे म्हणून. तो तिकडे गेला आणि कम्युनिस्ट झाला.
मार्क्सवादी बनला. आणि तिथे तुम्हाला आश्चर्य वाटेल 1928-29 साली संपूर्ण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा निवडून आलेला एकच उमेदवार होता आणि ते म्हणजे सकलातवाला. मग इथे काँग्रेसच्या अधिवेशनात मुंबईला अधिवेशन भरलं, सकलातवालांचा सत्कार करा अशा प्रकारचा ठराव आला. तर काँग्रेसमध्ये थोडा वाद झाला की हे तर काय वेगळ्या विचारसरणीचे कम्युनिस्ट अमुक तमुक, पण नाही, लोकांनी मान्य केलं आणि काँग्रेसच्या व्यासपीठावरती सकलातवालांचा सत्कार झाला. तर मुद्दा हा भांडवलदार आणि मजूर यांच्यातला संघर्ष. तर त्याप्रमाणे टिळकांना ते सगळं पाहायला मिळालं, त्यांची मदत मिळाली, टिळक परत आले. टिळकांना ते आल्यानंतर सकलातवाला त्यांच्या मागे लागले की तुम्ही भारतामध्ये मजूर पक्ष स्थापन करा, म्हणजे डाव्या विचारसरणीचा. आणि टिळकांना ते महत्त्व माहिती होतंच, आता झालेलंच होतं. पुढचा काळ बऱ्याच प्रमाणात यांचा प्रभाव असणार आहे. म्हणून कॉम्रेड डांग्यांना जी प्रेरणा दिली कामगारांच्यात जाऊन काम करण्याची, ती टिळकांनी प्रेरणा दिलेली आहे. पण तो वेगळा मुद्दा. सकलातवालांनी पत्र लिहिल्यानंतर 2-3 पत्र आली. टिळकांनी त्यांना काय पत्र दिलं, फार महत्त्वाचं आहे की माझा देश अजून मागासलेला आहे, औद्योगिकरण पुरेसे झालेलं नाही, त्यामुळे मी माझ्या देशात कॅपिटल आणि लेबर यांच्यात भांडणं लावू इच्छित नाही. ही केवढी मोठी दृष्टी आहे अर्थशास्त्रीय. म्हणजे एक्झॅक्टली मार्क्सला हेच म्हणायचं होतं की एका टप्प्यापर्यंत जेव्हा भांडवलशाही जाईल ना, तेव्हाच या वादाला काही एक अर्थ होतो. तो तुमच्याकडे जर उत्पादनच नसेल तर तुम्ही डिस्ट्रीब्युशन कशाचं करणार, हा बेसिक मुद्दा आहे ना. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुढच्या काळामध्ये मार्क्सवादी चळवळींचं जे काही झालं त्याचं कारण हे आहे की मार्क्स म्हणत होता की इंग्लंडमध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांचं ची क्रांती होईल, कामगारांची राज्य येईल, कारण इंग्लंडमध्ये तेवढी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये झालीच नाही क्रांती कुठे झाली, रशियात, की जो देश अजूनही मध्ययुगात शेतकऱ्यांच्या त्या ॲग्रिकल्चरल इकॉनॉमीमध्ये होता. मग त्याच्यावरती म्हणजे कसं आमच्याकडे एक हे ग्रामीण भागामध्ये आम्ही आंबे काढतो साधारणपणे, जेव्हा चैत्राच्या वेळेला वगैरे ते येतात, कैऱ्या येतात आणि त्या पिकत घालतो आळीमध्ये वगैरे. तर एक शब्दप्रयोग काय येतो की बळ पिकवलेला आंबा, म्हणजे तो पुरेसा पाड न लागताच त्याला तुम्ही जिथे आणला, काहीतरी कृत्रिम काम केलं आणि त्याला पिकवला. तसं कम्युनिस्टांचं राज्य हे बळ पिकून नाही येणार हे टिळकांना कळत होतं. म्हणून आत्ताची परिस्थिती मॅच्युअर नाही. कदाचित आणखीन काही वर्षांनी इंडस्ट्रियलायझेशन पूर्ण झालं असतं तर टिळकांनी त्या डाव्या विचारसरणीचा सुद्धा अंगीकार केला असता. टिळकांच्यामध्ये अनंत पॉसिबिलिटीज होत्या, हा वेगळा मुद्दा आहे. तर हे मला तुम्हाला सांगायचं की त्या काळामध्ये अशा प्रकारे हे सगळे लोक असे वागत होते आणि एकमेकांना सांभाळून सवरून वगैरे घेत होते. आणि त्याची कितीतरी तुम्हाला सांगतो काय म्हणतात त्याला गमकं तुम्हाला या कोशामध्ये सापडतील. 1-2 मुद्दे आणखीन मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला यांच्या कोशाचं उदाहरण सांगितलं सिद्धेश्वर शास्त्रींच्या आणि अगोदर यांच्या गोडबोलांच्या. त्या काळामधल्या अशाच प्रकारचा दृष्टिकोन घेऊन म्हणजे त्यांनी कोश नाही निर्माण केला. इतिहासाचार्य राजवाड्यांनी आमच्या त्या महाराष्ट्र देशातील प्रतिभावंतांची यादी आणि कर्त्यापुरुषांची अप्रतिम लेख आहे की ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर विशेषतः 57 सालानंतर, कारण ते स्थिर झालं, महाराष्ट्रामध्ये कोण कोण लोक कर्तबगार आहेत अशी त्यांनी यादी केली वेगवेगळ्या क्षेत्रातली. 150 लोक पहिल्यांदा त्यांनी काढले, एक निकष ठेवून बरं का. मग 150 लोक काढल्यानंतर दुसरी चाळण लावली, दुसरी फेरी, त्यातले आणखीन काही काढले, 100 काढले, ती बाद केले उरलेले, म्हणजे ते आहेत महत्त्वाचे, पण या दुसऱ्या फेरीत नाही पोचू शकत. आणखीन एक फेरी केली आणि शेवटच्या फेरीमध्ये फक्त 7 लोक टिकले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. त्याच्यामध्ये सयाजीराव गायकवाड आहेत उदाहरणार्थ, की ज्या राजानं खेळांना उत्तेजन दिलं, साहित्याला उत्तेजन दिलं, कलांना उत्तेजन दिलं, काय केलं नाही त्यांनी सांगा ना. म्हणजे त्याला आपण विकास म्हणतो क्रीडेच्या संदर्भाला, म्हणून मी तुम्हाला सांगतो मल्लविद्या असेल किंवा अगदी आधुनिक खेळ म्हणजे कोणते, आता मल्लविद्या वगैरे ही जुनी झाली, म्हणजे आपली पारंपरिक क्रिकेट हा त्या काळामध्ये, कारण भारतामध्ये याचं राज्य होतं ब्रिटिशांचं, त्याच्यामुळे क्रिकेटला महत्त्व मिळणं अगदी साहजिक होतं. बडोद्याची टीम होती स्वतंत्र क्रिकेटची, इंदोरची टीम होती स्वतंत्र क्रिकेटची, महाराष्ट्रातल्या संस्थानिकांचं काम आहे. हा नक्कीच महत्त्वाचा मुद्दा आहे ना. आणि साधी टीम नव्हती, सिके नायडू, मुश्ताक हे इंदोरमधून तयार झाले आहेत, विजय हजारे कुठून तयार झाले, बडोद्याची टीम बंद आहेत ना. म्हणजे हे फार मोठं काम आहे. कलकत्त्याच्या त्या औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन करणारे सयाजीराव गायकवाड आहेत.
हे महाराष्ट्राचं कर्तृत्व आहे. इथे त्या काळामध्ये वेगळं होतं बरं का, म्हणजे सामने कसे व्हायचे क्रिकेटचे, पंचरंगी असतील किंवा आणखीन कुठले असतील, चक्क इंग्रजांचा संघ, मुसलमानांचा संघ, हिंदूंचा संघ, पारशी लोकांचा संघ आणि मग काही संस्थानंसुद्धा त्याच्यामध्ये उतरली, असे यांचे पंचरंगी वगैरे सामने व्हायचे. तर त्या सामन्यामध्ये पारशी लोक पुष्कळ वेळा पुढे जायचे. इंग्रजांचा तर प्रश्नच नाही, त्यांचाच तो खेळ असल्यामुळे पहिल्यांदा हिंदूंना जर विजय कधी मिळाला असेल तर मला वाटतं 25 साली वगैरे असेल तो. त्यावेळेला कॅप्टन कोण होते तर पी विठ्ठल, म्हणजे विठ्ठल पानवलकर बरं का. हे 5 भाऊ होते, पी बाळू, पी विठ्ठल, म्हणजे ते पी आधी यायचं म्हणजे पानवलकर, आणि ते अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या, मागास मानल्या जाणाऱ्या समाजातले होते. तर विजय त्यांना मिळाला. पण हे अगोदरपासून सुरू होतं. पी बाळू हा पहिला खेळाडू ज्याची भारताच्या बाहेरसुद्धा काय म्हणत त्याला चाहत झाली, म्हणजे रणजी वगैरे होतेच, दुलीप सिंग होते, पण त्यांचं कुठं होते, संस्थानिक लोक ना, सर्वसामान्य माणसातून पुढे गेलेला पहिला फिरकी गोलंदाज इंग्लंडमध्ये त्यांनी नाव कमावलं तो. आणि दुसऱ्यानंतर पी विठ्ठल. तर विठ्ठल कॅप्टन असताना हिंदूंना विजय मिळाला. हे मी कशासाठी सांगतो परत, मला परत हे जोडून घ्यायचं आहे. पी बाळूचं काम पाहिल्यानंतर, त्याचं कर्तृत्व पाहिल्यानंतर, ही टिळक असतानाची गोष्ट आहे, लोकांनी पी बाळूचा सत्कार टिळकांच्या हस्ते केला आणि टिळकांनी त्याला प्रोत्साहन दिले की असे लोक पुढे गेले पाहिजेत. ही जी दृष्टी आहे ना ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे कुठल्या तरी एका क्षेत्रात प्रगती करून भारत किंवा कुठलाही देश पुढे जात नाही. एकाच वेळेला सगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी झालं पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे, या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि त्यासाठी अशी चौरस अष्टपैलू माणसं पाहिजेत, जसे रानडे होते, जसे लोकमान्य टिळक होते. याही गोष्टीचा आपण या संदर्भामध्ये मला असं वाटतं विचार केला पाहिजे. तर राजवाड्यांनी ते विचार केला आणि मग शेवटी जे काही 4-7 लोक उरले त्याच्यामध्ये किर्लोस्कर आहेत, नाट्य म्हणजे ज्यांनी नाटकाचा उभारणी केली वगैरे वगैरे. हे मला फार महत्त्वाचं वाटतं. विठ्ठलरामजी शिंदे शेवटच्या फेरीत नाही टिकले, पण दुसऱ्या-तिसऱ्या फेरीत होते. ते सगळं. आणि काय दिलं होतं, अस्पृश्योद्धारक. त्यांचं कर्तृत्व कशामध्ये आहे, अस्पृश्योद्धारक. हे परत आक्रोश आयडिओलॉजी झालं. राजवाड्यांची आयडिओलॉजी काय असेल हा वेगळा मुद्दा आहे, कदाचित ती त्यांना पसंत नसेलही या गोष्टी, पण नाही, हे काम आहे आणि ते महत्त्वाचं काम आहे, म्हणून राजवाड्यांनी त्यांची दखल घेतली. राजाराम शास्त्री भागवतांनी सुद्धा अशा प्रकारे समकालीन लोकांची दखल घेतली आणि त्यांच्याबद्दल की बघा. आणि बरोबर मगाशी जे करंबेळकर सरांनी सांगितलं ना, त्याची मला आठवण झाली. काय तो मुद्दा होता की भारतामध्ये ब्रिटिश राज्य असताना सगळ्यात अगोदर कोण पुढे गेलं, बंगाली लोक पुढे गेले. का, कारण तिथे पहिल्यांदा राज्य आलं ब्रिटिशांचं. म्हणजे आपण ज्या वेळेला पानपत हारत होतो, लक्षात घ्या, त्यावेळेला बंगाली लोक तिकडे बंगालमध्ये इंग्रज लोक प्लासी जिंकत होते. 57ची गोष्ट आहे ती, 1757ची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी ते सगळं पटकावलं, अंमल आला. आणि अंमल आल्यानंतर ज्या ज्या काही युरोपियन गोष्टी होत्या त्या सगळ्यात पहिल्यांदा बंगालमध्ये आल्या. त्यामुळे बंगालमधल्या लोकांना सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ते आपोआप पुढे गेले. आणि आपण ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य आलं, आता निश्चितपणे आपल्या दृष्टिकोनातून ती वाईटच गोष्ट झाली, पण 1818 आपल्या अगोदर 70 वर्ष कमीत कमी तिथे इंग्रजांचं राज्य होतं. आणि युरोपमधल्या सगळ्या गोष्टी संस्थात्मक पातळीवरच्या सुद्धा राजकीय, सामाजिक, अमुक तमुक तिथे गेल्या होत्या. आपल्याला 70 वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा होता आणि तो आपण काढला, लक्षात घ्या. म्हणजे अगदी 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी पहिलं वर्तमानपत्र काढलं, दर्पण. आणि त्याच्यात ते म्हणतायत, हाच मुद्दा करमळेकर सांगतात, ते कोणता की बंगाली आणि आपण. राजाराम मोहन राय गेला त्यावेळेला, गेले कुठे, इंग्लंडमध्ये. कशासाठी, बादशाहची कैफियत मांडण्यासाठी. आणि तिथे त्यांनी पार्लमेंटमध्ये भाषण केलं. त्याची बातमी दर्पणमध्ये आहे. आणि नुसती बातमी नाही आहे, की एक कॉमेंट आहे की राजारामाने चांगलंच काम केलं, परंतु तो एकटाच भारतामध्ये असं समजायचं काही कारण नाही. बाळशास्त्री हा फार नम्र मनुष्य आहे, त्यांना सुचवायचे की अरे मी सुद्धा आहे ना, पण तसं कसं डायरेक्ट म्हणणार. आणि खरी गोष्ट आहे, ते होते त्या प्रकारचे सद्गृहस्थ. त्याला कळत होतं आपला धर्मग्रंथ काढायचा आहे, कारण ख्रिस्ती धर्मप्रचारकांना तोंड कसं द्यायचं. बातमी आली, अहो म्हणले एक बोट आलेली, अख्खीची अख्खी पुस्तकं भरून ख्रिश्चन धर्माची,
आता तिथली उतरली जातील त्या भाऊच्या धक्क्यावरती वगैरे आणि मग सगळीकडे जातील भारतात, महाराष्ट्रात, आणि प्रसार वाढेल यांचा. काय करायचं? एका वाचकांनी पत्रव्यवहारात लिहिलं की जा कुणीतरी आणि ते बोटच जाळून टाका, सगळी पुस्तकच जाऊ देत म्हणले. दुसरा म्हटला नाही असं करून नाही चालणार. काय करायला पाहिजे मग? आपण आपल्या धर्माची पुस्तकं काढली पाहिजेत. मिशनरी जसे देतात ना पुस्तकं, कमी किमतीत देतात, फुकट देतात, तशी आपण दिली पाहिजेत. प्रश्न आला की आता पुस्तक कुठलं आपला धर्मग्रंथ कोणता? त्यांचं बायबल ठरलेलं आहे. मग इथे तो मुद्दा आला की आपण महाराष्ट्रातले आहोत, आपला धर्मग्रंथ हा मराठीत असला पाहिजे. पहिल्यांदा ज्ञानेश्वरी छापली ती बाळशास्त्री जांभेकरांनी. पहिलं मुद्रण ज्ञानेश्वरीचं हे बाळशास्त्री जांभेकरांनी 1845 साली केलं. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे त्यांना सगळ्या क्षेत्रांमधलं अशा पद्धतीने काय काय कुठे कुठे केलं पाहिजे हे कळत होतं. तर ती ज्ञानेश्वरी उपलब्ध नव्हती कित्येक वर्ष. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने गेल्या महिन्यात बाळशास्त्री जांभेकरांची समग्र बाळशास्त्रीच आम्ही छापला, त्यांच्या दर्पणपत्राच्या सगळ्या अंकसकट, पण ती ज्ञानेश्वरी पण छापलेली आहे. तर ही इतकी कर्तबगार माणसं आहेत महाराष्ट्रामधली, त्यामुळं त्यांची चरित्र अशा प्रकारे पुढे आलेच पाहिजे. स्वदेशीची चळवळ केली आपण उद्योगाच्या क्षेत्रात. सांगायचा मुद्दा म्हणजे काय काय कुणी कुणी केला सराव. हे महादेव मोरेश्वर कुंटे फार मोठा माणूस, भारताचा प्राचीन इतिहास लिहिणारा वगैरे वगैरे, आणि त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी गेल्या त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. आगपेट्या तयार करायच्या, काळीची पिठी, स्वदेशी प्रयत्न त्यांचे सुरू होते शेवटी. म्हणजे कुठला माणूस विद्वान माणूस आणि करतो काय, त्या आगपेटी निर्माण करतोय. तर हे जे सगळं महत्त्वाचं कनेक्शन आहे ना, ते आपल्याला पुढे नेता आलं पाहिजे. आणि मग कितीतरी लोक आहेत ना, महाराष्ट्राचा म्हणजे मुंबई राज्य होतं त्यावेळेला. एकच दोन मुद्दे सांगतो आणि थांबतो. तर अख्ख्या त्या राज्याचा पहिला इथला कोण मुख्यमंत्री असेल, त्यावेळेला मुख्यमंत्री नाही म्हणायचे, त्यावेळेला पंतप्रधानच म्हणायचे. पहिला तो धनजीशाह कुपर होता. 1937 सालची मिनिस्ट्री होती ती. हे उद्योगपती आहेत आणि ते उद्योगातून काय निर्माण करतात, तर शेतकऱ्यांच्यासाठी नांगर निर्माण करतात. मग तिथून पुढे किर्लोस्कर येत आहेत. म्हणजे शेतीच्या क्षेत्राचं आणि उद्योगाच्या क्षेत्राचं कुठेतरी आपल्याला जुळवून घ्यायला पाहिजे. मग धनंजयराव गाडगीळ आपल्याला सहकार्याची चळवळ कशी उभी करायला पाहिजे ते सांगतायत. त्यांच्या आधी वैकुंठभाई मेहता, लोकांना माहिती नाही वैकुंठभाई मेहतांचं काय काम आहे. केवढा महत्त्वाचा मनुष्य आहे. म्हटलं तर त्यांची तुम्ही जात पाहिली, त्यांचा वर्ग पाहिला तर भांडवलदार कॅटेगरीतले म्हणावं लागेल. पण त्यांनी इकडं लक्ष दिलं, शेतकऱ्यांकडं लक्ष दिलं. आणि किती लक्ष दिलं असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल. ज्याला आपण ते म्हणतो ना की ठिकठिकाणी पाणलोट, छोटी छोटी धरणं बांधायची, लिफ्ट इरिगेशन करायचं. मग आता असं म्हटल्यानंतर लोक प्रपोजल करतात सरकारला की आम्ही करायला तयार आहोत, आम्हाला द्या. मग आता ते सगळं काय करतात लोक, तिथले बसलेले 5व्या, 2ऱ्या, 3ऱ्या मजल्यावरचे, कसला कागदाचा खेळ होतो, लोक चर्चा करत असतात. हे मंत्री होते स्वतः मेहता, वैकुंठभाई, त्यांच्याकडे आलं प्रपोजल. त्यांनी काय केलं असेल, जिथून प्रपोजल आलं बहुतेक नीरा नदीचं असेल, तिथे जातीने गेले, खरंच पाणी आहे का पाहायला पाहिजे ना. नाही तर आज आपण तयार करायची योजना आणि करायचं की याच्या एवढ्या धरणात पाणीच नाही मिळत तेवढं पुरेसं. मग काय करायचं? पाणी तर दिसलं, दिसताना दिसतंय पाणी, पाणी खोल किती आहे हे कसं कळणार? विचारलं असं इंजिनियरला, तो म्हणला सर सरासरी एवढं. सरासरी अत्यंत फसवाकडा असतो. सरासरी ही गोष्ट फार फसवी आहे. म्हणजे नदीचीच गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला सांगतो, एक माणूस त्याला पोहता येत नव्हतं, तो गेला तिथे फिरायला आणि त्याने विचारलं सरासरी किती पाणी आहे. लोक म्हणले 4 फूट आहे सरासरी सगळ्या ह्याच्यात. म्हटलं आपल्याला येईल पोहता उतरता, काय हरकत आहे, पोहता येत नाही पण उतरता ना, 4च फूट आहे. तो गेला तिथं 12 फूट होतं. सरासरी वेगळी असते. आणि प्रत्यक्ष वैकुंठबाईने काय केलं असेल, वैकुंठबाईंनी शर्ट काढला, धोत्राचा काचा मारला आणि उतरले, बघतो म्हणले खरंच पाणी आहे का. अशी आपल्या इथल्या कर्तबगार माणसांची चरित्र आहेत आणि ती या पद्धतीने लोकांच्या पुढे गेली पाहिजेत. मग कुठलंही क्षेत्र असेल, कला असेल, राजकारण असेल, पत्रकारिता असेल, उद्योग, अर्थकारण, क्रीडा, आणि हे काम मला असं वाटतं फार चांगलं आणि अत्यंत महत्त्वाचं. हा जो महाराष्ट्राचा विभूतियोग आपण आम्हाला दिलात, त्याबद्दल मी खरोखर करंबेळकर सर तुमचे आणि तुमच्या सगळ्या मंडळींचे मनापासून अभिनंदन करतो.
आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता यानंतर आपण सांगतेकडे कार्यक्रमाच्या येतो आहे. मी संजीवनी शिंत्रे यांना विनंती करते की त्यांनी आभार मानावेत. नमस्कार, मी सुपर्णा कुलकर्णी. इथे एक फक्त उल्लेख करायचा राहिला आहे. तो एक उल्लेख म्हणजे अत्यंत मानाचा तुरा आहे असंच समजल्या जाईल. याचं कारण असे आहे की हा जो संपूर्ण कोशाचा प्रकल्प आहे हा मराठीतून आहे. आणि लक्षात घ्या की आम्ही मराठीपुरते मर्यादित राहिलं नाहीत, तर आम्ही याचं इंग्रजीकरण पण केलेलं आहे. हे सांगायचं राहिलं आहे मला, म्हणून मी सरांच्या या भाषणाला थोडंसं पुस्ती जोडते आहे की आमचा 6वा जो दृश्यकला जो कोश आहे, ज्याच्यामध्ये आपण शिल्पकार, चरित्रकार म्हणजे खरोखरी शिल्पकार जे आहेत, शिल्प घडवतात जे शिल्पकार, चित्रकार यांचा जो कोश आहे गेल्या 200 वर्षातला, तर त्या कोशाचं इंग्रजीकरण झालेलं आहे. आता ह्या दृश्यकला कोशाच्या प्रकाशनाच्या वेळी दादीबा पंडोल, दादीबा पंडोल आर्ट गॅलरीचे मुख्य संस्थापक ते आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी अस्खलित मराठीत सांगितलं बरं की हा कोश आम्हाला मराठीत करायचा आहे, इंग्रजीत करायचा आहे. आम्हाला इतकं कौतुक वाटलं, पारशी माणूस, पण त्यांनी मराठीत येऊन सांगितलं. तर आम्हाला असं वाटलं की खरंच हे इतकं छान मराठी बोलू शकतात तर आपण इंग्रजीत करायला काहीच हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कोशाला दादीबा पंडोल, डॉक्टर फिरोजा गोदरेज म्हणजे गोदरेजच्या तसा ज्या आहेत त्या, ह्यांनी त्याला आर्थिक हे लावलेलं आहे हातभार. आणि ह्या कोशाचं संपूर्ण काम करायला म्हणजे मराठीतून आणि इंग्रजीतूनही करायला मला सद्भाग्य मिळालं आहे, मी माझे सौभाग्य समजते. आणि या संपूर्ण कोश प्रकल्पाचे जर मला कोणी विचारलं ना की का हो तुमचे काय अनुभव आहेत, तर मी सांगेन की आम्ही ज्यावेळी साहित्यखंडाचं जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी ज्यावेळी आम्ही बसायचो, इतके वाद संवाद सुसंवाद व्हायचे आमचे की आमचे सर यायचे तिकडून आतून, हां झडू द्या, मेंदूचा संघर्ष झडू द्या असे म्हणायचे ते आम्हाला त्यावेळी. तर ते आठवलं आणि खूप छान वाटलं की हा संपूर्ण कोश जो आहे, हा प्रकल्प आज संपूर्ण शेवट आलेला आहे त्याचा. आणि मला त्याचं सद्भाग्य मिळालं की मला खरंच याचा खूप आनंद झालेला आहे. तर एकच वाक्य सांगते एका कोशतज्ञाचं आणि मी रजा घेते की एक कोशतज्ञ आहे पाश्चात्य, त्यांचं नाव आहे H.A. ग्लिसन. त्यांनी असं म्हटलं, आपण लिहून ठेवलं आहे त्यांनी असं म्हटलं की एखाद्या कैद्याला जर फाशीची शिक्षा द्यायची असेल ना तर ती देऊ नका, त्याला तुम्ही कोश कार्याला झुंपवा. सर त्याप्रमाणे आम्ही हा काच अनुभवलेला आहे, याच्यातच तुम्ही सगळं समजून घ्या. आणि खरंच आम्हाला समृद्ध करण्यात म्हणजे महाराष्ट्राच्या याचं हे काम करण्यात आम्हाला जसा आनंद आहे तसा आम्हाला पण घडवण्यामध्ये या कोशाचं खूप मोठं योगदान आहे. धन्यवाद. नमस्कार. खरं तर औपचारिक आभार प्रदर्शनाचा नेहमीचा कार्यक्रम असतो, तशी औपचारिकता पाळण्यासाठीच मी इथे उभी आहे. पण ही औपचारिकता पाळत असताना मनात मात्र बिलकुल औपचारिकता नाही आहे. कारण हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प लोकार्पण करताना आम्हाला विवेक समूह म्हणून अतिशय मन आमचं भरून आलेलं आहे. आणि हा सोहळा म्हणजे औपचारिक आभार नसून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मोठा प्रसंग आहे असं आम्ही मानतो. महाराष्ट्र नायकांच्या पूजनाचा हा प्रकल्प म्हणजे जगन्नाथाच्या रथासारखा भव्य दिव्य प्रकल्प आहे. हा रथ ओढून नेण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्था यांचा हातभार लागला. प्रकल्प सुरू झाल्यापासून काम केलेले अनेक समन्वयक, लेखक, संपादक, विविध सहयोगी संस्था, मुद्रित शोधक, वितरक, प्रकल्पाची प्रसिद्धी करणारे पत्रकार आणि विविध माध्यमातले प्रतिनिधी यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. आज इथे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर सदानंद मोरे, अभय टिळक, डॉक्टर संध्या जिंतूरकर, डॉक्टर मंदाकिनी पानसरे, राज्य मराठी विकास संस्थेचे प्रतिनिधी श्रीयुत पाटील, महिको ग्रो यांचे मी मनापासून आभार मानते. विशेषतः माननीय उदय देशपांडे यांनी काल जो आमच्यासाठी ऐनवेळी पेचप्रसंग निर्माण झाला होता की तेजस्विनी सावंत आधी येणार होत्या आणि त्यांच्या दुसऱ्या एका जबाबदारीमुळे ऐनवेळी त्या नाही येऊ शकणार असं आम्हाला कळलं, तेव्हा ऐनवेळी त्यांनी आमची ही प्रमुख पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारण्याची सहमती आम्हाला दिली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. इथे क्रीडा कोशातील अनेक आणि
उद्योगखंड आणि अर्थकोशातीलच नव्हे तर आधीच्या प्रकल्पातील पण अनेक चरित्र लेखक आहेत, अनेक चरित्र नायक आहेत. त्यांची प्रत्येकाची नावं घेणं खरोखर शक्य नाही आहे. मला काहींची नावं म्हणजे जर नुसती नावं घ्यायची म्हटली तर माझं बरंच 15 मिनटं अजून भाषण वाढेल. तरीसुद्धा इथे नागपूरहून रणजित काकडे आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला विदर्भातल्या सगळ्या नोंदी लिहिण्यासाठी खूप मदत केलेली आहे. तर त्यांचे मी मनापासून आभार मानते. हा जो प्रकल्प आहे त्या म्हणजे आजचा जो समारंभ आहे त्या समारंभाची सुरुवात आपण ऐकलंच की अहिल्यादेवीच्या विद्यार्थिनींनी गायनाने केली आणि त्यांनी एक सरस्वती पूजनाची सुरांच्या माध्यमातून सुरुवात केली. आणि आता आपण सगळेजण या चरित्रकोशाच्या माध्यमातून सरस्वतीची पूजा करणारच आहोत. तर ही सरस्वतीची पूजा सुरूच राहणार आहे. करंबेळकर सरांनी मगाशी सांगितलं त्यानुसार आमची वेबसाईट पण आहे महाराष्ट्र नायक या नावाची, आणि महाराष्ट्र नायक या नावाचं यूट्यूब चॅनल पण आहे. तर हे चॅनल तुम्ही बघत राहा आणि त्याला भेट देऊन ही जी आपण चरित्रनायकांची पूजा सुरू केलेली आहे त्या पूजेमध्ये सहभागी व्हा. इथे मला कवी यशवंतांच्या 2 ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही आहे. त्यांनी असं म्हटलं होतं गाऊ त्यांना आरती या कवितेमध्ये की नेटके काही घडेना काय हेतू जेवना, या विचारी मनमना बोधितो की एवढी होवो तरी रे सत्कृती, गातयांची आरती गातयांची आरती. आपण आजूबाजूला सारखं म्हणतो की आजूबाजूला खूप वाईट घटना घडत आहेत, प्रेरणा देणारं कोणी नाही आहे. पण आपल्या महाराष्ट्रात इतके प्रेरणा देणारे महाराष्ट्र नायक घडून गेलेले आहेत की त्यांचं जर आपण चरित्र या कोशाच्या माध्यमातून वाचलं तर आपल्याला निश्चितपणे प्रेरणा मिळेल आणि आपल्याला आयुष्याचा हेतू नक्की गवसेल अशी मला खात्री वाटते. तर एवढं बोलून मी आभार प्रदर्शनाचं हे औपचारिक काम माझं संपवते आणि असं जाहीर करते की हा प्रकाशन समारंभ आता संपलेला आहे.